पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपल्याला 7व्या अध्यायाचं प्रस्तावना बघायची आहे. त्यामध्ये त्याला ज्ञानविज्ञान योग असं म्हटलंय. श्लोक 33 आहेत गीतेचे आणि यावरच सगळं स्पष्टीकरण म्हणजे जो विषय तत्वज्ञानाच्या स्वरूपामध्ये आहे यात सगळा खरं म्हणजे तत्वज्ञानाचाच भाग आहे. आपण थोडा जसं आपण भराभरा त्याचा गोषवारा बघत जातो तसं बघूया. यामध्ये भगवंतानी आपलं सामर्थ्य काय आहे कसं आहे हे दाखवलंय. त्यामध्ये तसंच म्हणजे प्रकट करून अर्जुनाला म्हणतात ते की मी तुला यात हे सगळं विस्ताराने सांगतो, त्याचं गुण सांगतो, रहस्य सांगतो. माझं जे स्वरूप आहे ते 2 प्रकाराने मी प्रकट करतो, प्रकृतीच्या रूपाने आणि एक माझं पराप्रकृती म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या चैतन्य रूपात. म्हणजे चेतना आणि जड असे 2 भाग या सृष्टीमध्ये निर्माण करताना झाले. त्या दोघांच्या संदर्भामध्ये इथे त्यांनी चर्चा केलेली आहे. तर आता आपण पहिला श्लोक जर घेतला तर त्या पहिला श्लोक म्हणजे एवढ्याच करता की एका पाठोपाठ एक त्याची तत्वज्ञानाची परंपरा आली आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. त्यांनी असं म्हटलं की अरे मय्यासक्त मला हा पार्थ योगम युंजन मदाश्रय 2 गोष्टी कर, माझा आश्रय घे आणि त्याचबरोबर माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेव. तर या 2 गोष्टींच्या बरोबर म्हणाले असा तू राहिलास योग झाला, जोडला गेला आणि याच पद्धतीने तुझा योग साधत राहिलास तू तर त्या योगामध्ये माझं सामर्थ्य, माझ्या विभूती आणि त्याचबरोबर माझ्या ठिकाणी असणार बल, ऐश्वर्य हे सगळं तुला कळू दे. कारण माझं बल काय तुला काय करणार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं नुसतं तोंडाने म्हटलं तरी सुद्धा आपल्याला काय कल्पना करता येते काय की एवढी अनंत कोटी ब्रह्मांड असतील ते सगळं तो कसं चालवत असेल. एका वेळी तो सगळ्यांच्या अंतःकरणामधून काम करतो आणि सगळ्यांचं सगळं त्याला एका वेळी कळतं हे सुद्धा आम्हाला समजणं आवड आहे. कारण आम्हाला साधं घरातली 4 माणसं मॅनेज होत नाही आणि माणूस आपल्या सामर्थ्यावरून जर त्याच्या सामर्थ्याची कल्पना करेल. म्हणून भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की अर्जुना तू माझ्याकडे बघशील त्यावेळी तुझ्या हे लक्षात असू दे. तू एक तर 2 गोष्टी सांगितल्या म्हणजे मय्यासक्त मला असं सांगितलंय माझ्या ठिकाणी पूर्णपणाने आसक्त मन ठेवून आणि माझाच आश्रय कर. दुसरा कशाचा आश्रय घेऊ नको म्हणजे काय, तुझ्या विचारांचा घेऊ नको, तुझ्या संशयांचा घेऊ नको, तुझ्या तर्काचा घेऊ नको. बाकीचा आश्रय तर जगामध्ये आपण अन्य प्रकाराने आश्रयाचा विचार करतो. इथे ईश्वराविषयीच चिंतन करायचंय. त्यामुळे तू तुझा तर्क मला लावू नको. तसंच तू तुझ्या ठिकाणी जे जे म्हणून काही मनात येतील भाव संशय येतात ना, हे खरंय का हे खोटंय का वगैरे वगैरे अशा कोणत्याही गोष्टींचा विचार न करता मनाच्या ठिकाणच्या
तू अगदी सरळ सरळ माझा आश्रय घेऊन आणि माझ्या ठिकाणी आसक्त हो, का अनन्य हो, काही म्हणा. इथे आसक्त असा शब्द वापरलाय कारण लौकिकामध्ये मनुष्याला आसक्ती लवकर कळते आणि त्यामुळे आसक्त हो असं म्हटलंय. आणि ते म्हणतात आता मी तुला काय सांगेन. हे जे ज्ञान आहे ते रहस्यमय सविज्ञान म्हणजे त्या ज्ञानाच्या स्पष्टीकरणासहित रहस्यासहित सांगेन. याचा अर्थ काय होतो की ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय, परमात्मा एकच आहे किंवा सर्व खलविदम ब्रह्म असं सांगितलं किंवा अहम ब्रह्मास्मी असं सांगितलं. ज्ञान आहे हे सांगितलं तर ते म्हणतात तेवढं सांग, तुला काय कळणार आहे, ते कळणार नाही. त्यामुळे तुला त्याचं विवरण करून म्हणून सविज्ञान जे विज्ञानासहित मी तुला हे ज्ञान सांगतो की विज्ञानासहित याचा अर्थ काय होतो. समजा ज्ञानाला जर आपण पारमार्थिक ज्ञान म्हटलं तर विज्ञानाला आपण प्राकृतिक म्हणजे लौकिक ज्ञान म्हणतो. आता पारमार्थिक शब्दामध्ये मांडलेला एवढासा विषय हा काही लौकिकामध्ये समजत नाही आणि म्हणून लौकिकामध्ये विषय समजून घेताना आपल्याला सविज्ञान विज्ञानाच्या सहित म्हणजे याचं रहस्य उलगड म्हणून त्याचा अर्थ करताना सुद्धा रहस्यासहित ज्ञान म्हणजे सविज्ञानम जे म्हटलाय शब्द तो ज्ञानम, इथे सुरुवातच त्याची ज्ञानम सहितम म्हणजे हे ज्ञान जे आहे ते या सविज्ञान आहे. विज्ञानासहित म्हणजे त्याचं रहस्य उलगडत मी तुला सांगतो. आता त्याच्या फार इतर पुढच्या गोष्टीत जायची काही गरज नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच आठवण करताना आपल्याला जाणवून दिलंय माझ्या विभूती आहे, माझं सामर्थ्य आहे, माझं ऐश्वर्य आहे, हे सगळं तुझे तर्क न लावता हे लक्षात ठेव. नाही एवढ्या गोष्टी मी बोललोय. आता त्याच्या पुढे ते म्हणतात, आता त्यांनी आम्हाला एक सिद्धांत सांगितला मनुष्यानाम सहस्रेषु. तर म्हणाले कसा आहे, कश्चित कुणीतरी एखादा यतती सिद्ध आहे म्हणजे पुष्कळाला काय ऐकलं मला माहितीये काय ईश्वर ऐकतो म्हणजे देवाबद्दल काय सगळे फार विचार केला नाही की खास त्याच्याबद्दल संकल्पना नाही. हा ठीक आहे. म्हणजे मनुष्य काही काही माणसं अशी असतात असे ज्यांच्या मनामध्ये संदिग्धता असते नसते काही नाही, त्यांना फारशी त्याची फिकीर नसते. अशा सगळ्या सामान्यतः विचारांमध्ये की म्हणजे पुष्कळ जण असं म्हणतात आम्हाला लौकिकातच रस आहे, तो परमात्मा वगैरे काय करायचा या जगामध्ये, माणुसकी एवढी पुष्कळ आहे, त्याला काही परमात्म्याची गरज नाही, आम्हाला तो आमच्या आयुष्यामध्ये गरजेचा आहे असं काही आम्हाला वाटत नाही. त्यामुळे ठीक आहे तुम्ही म्हणता ठीक आहे असाच म्हणाले समाज जास्त असतो. म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु हजारात एखाद्याच्या मनामध्ये ईश्वराविषयीची संकल्पना येते. पण संकल्पना आली म्हणून प्रेम उत्पन्न होतच असं नाही. आपल्याला ठीक आहे आपण ईश्वराला मानतो मिळतोय इथपर्यंत ठीक आहे, आपल्याला काय आहे थोडंफार करावं असं वाटतं इथपर्यंत ठीक आहे. पण ईश्वर हा गंभीरपणाने आपल्या आयुष्यात असतो, असा जीवनाचा एक भाग असतो असं नाही. म्हणजे पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आपण त्याला केलेलं नाही, वास्तविक आपल्याला करून ठेवलंय. म्हणजे आपल्या ह्या गृहस्थ धर्मामध्ये आपल्या ज्या कुलाचार, कुलदेवता, रोजची देवांची पूजा या निमित्ताने वास्तविक पाहतात त्यांनी आम्हाला त्याच्याशी सारखा जोडून ठेवला आणि आम्ही विसरू नये याकडे. पण तसं आम्ही त्याला तितकं महत्व देत नाही. एक दोन फुलं वाहिली झालं, मग केव्हा तरी एका दिवशी आंघोळ घातली तर घातली, नाही घातली नाही घातली, म्हणजे काय जे असेल ते. पण आपण एकदा पटापट उरकायचं कारण असं आहे ना, म्हणजे त्यात काही चूक आहे असं नाहीये. शास्त्र सांगतं की एकोपचाराने, पंचोपचाराने, षोडशोपचार पूजा तिन्ही प्रकारांनी करता येईल. एकोपचार एकच नमस्कार केला बस झालं, ते सगळे एकदा मूर्ती स्वच्छ पुसून ठेवून द्या आणि दिवसभर केव्हा तरी एकदा देवाला नमस्कार करा, ही सुद्धा देवाची पूजाच आहे. पंचोपचाराने तूप अक्ष लावा, फुलवा आणि उदबत्ती लावा, वाटलं तर निरंजन लावा, नाही तर नका लावू. पण ठीक आहे, म्हणजे ही एक पूजा झाली. षोडशोपचार पूजा ही अगदी यथास्थित यथासांग सगळं त्याला असं अर्घ पाद्य देत त्याची पूजा केली जाते. सांगण्याचा हेतू असा की मनुष्यानाम सहस्रेषु कुणाला तसा रस नसतो. आपल्या घराशी जरी ते जोडून दिलेलं असलं तरी आपण त्याला जोडून घेतलेलं नसतं.
म्हणजे काही लोक कसे सकाळी उठल्यापासून त्यांना स्मरण असतं, सकाळचा चहा पितोय तरी तो देवाला सांगून तरी पिणार, हे तर देवाला देऊन तरी पिणार. त्या ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या ज्या दामले म्हणजे अनंतराव दामले होते, त्यांच्या आणि आताचा हा प्रशांत दामलेची आजी, तर त्या अगदी खूपच छान, म्हणजे अगदी छान अशा साधक नाही, संत कोटीतल्याच अत्यंत दारिद्र्य दामल्यांच्या घरामध्ये. लोकांच्या घरातल्या हिंगाच्या डब्या वगैरे कोणी वापरत सुद्धा नाही, त्यांच्या घरात सगळा संसारच त्या डबड्या डुबड्यांमध्ये. आणि सकाळी उठलं आणि निरक्षर होत्या, सकाळी उठल्यापासून घरात काम सगळं धुळाय भांडी, घरात माणसं खूप आहेत. आणि अनंतरावला त्यावेळी नाटकात सुद्धा त्यावेळी काय पैसे मिळत असतील, तसे एवढे गायक सगळं चांगलं, पण सगळं बेताचं. तर सांगायचं म्हणजे त्या प्रत्येक गोष्ट देवाला सांगायची. कुठल्या आता देवा तुझ्या घरात पाणी तापवते, दूध तापवते, चहा करते, आता चहा केलाय, आधी तू घे, म्हणजे माझा चहा आधी मी घेत नाही, माझा चहा आधी तुला दिलाय, मग तो कितपत तुला गरम चालेल तितपतच गरम मी घेणार. म्हणजे त्याला काय आवडेल, त्याला कसं आवडावं इथपासून त्यांनी आपल्या जीवनाशी जोडलं. बाकी काही असो की नसो, पण आपल्यासारख्यांनी एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना तरी देवाला नमस्कार करायला हरकत नाही, 2 नमस्कार तरी आपल्याकडनं व्हावे. आणि सामान्यतः कोणतीही गोष्ट आपल्या घरात नवीन आली, आपल्या पगाराचे पैसे आले, काही घरात चांगलं घडलं, तर पहिला आधी देवाच्या पुढे निदान साखर ठेवावी. आपल्याकडे घरामध्ये आतापर्यंत पद्धत होती की काही चांगली बातमी ऐकली की आधी आपण म्हणायचो आधी देवापुढे साखर ठेव. म्हणजे रिझल्ट लागला कोणाचा, नवीन कपडे आणले तरी आधी देवापुढे नेऊन ठेवायचे आणि मगच ते कपडे वापरायचे. आता काय झालंय, दिवसेंदिवस आपण त्याच्यापासून खूप लांब गेलोय. आपलं जीवन एकूण देवाशी निगडीत, त्यांनी काय होतं, एक आपोआप अनुसंधान होतं. आपल्याला काय फार आवडावं न आवडावं हा काही विषय नव्हता. मनुष्याने आवडून केलंय असंही नाही आणि मनुष्याला काही पाहिजे आहे असंही नाही. म्हणजे कसं की मला देवाकडे रोज काय मी देवाला मागणार आहे, ते रोज काही मी मागण्याकरता देवापर्यंत जात नाही, पण त्याच्याशी माझा हे राहतो, जोडलेला एक दुवा म्हणतो ना तसा राहतो. तो दुवा मात्र माणसाने या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्याशी फारसा ठेवला नाही. आता आजचं ते सोडून द्या, म्हणजे मधला एक टप्पा आता राहिला नाही. पूर्वी कसं आवडो न आवडो, देवावीर श्रद्धा असो नसो, काही करण्याची इच्छा असो नसो, त्या कशावरती यातलं काही अवलंबून नव्हतं. जेवढं घरामध्ये रोज करायला लागतं म्हणून केलं पाहिजे, ते करायचंय तेवढं म्हणजे या टोकाचं त्या टोकाला, जे मी नेहमी म्हणते पूर्वीच्या काळी अजूनही त्याचा काही उपयोग होत नाही असं नाही, त्याचंही काही फळ आहे, परंतु शो मस्ट गो ऑन. जे जसं आहे तसं चालतं राहिलं पाहिजे. आपल्याला वाटतं का नाही वाटतं, पण ते करून या टोकाचं त्या टोकाला नेलं पाहिजे. ही जी पूर्वीची पद्धत होती, त्यामुळे काही का असेना माणसं थोडीशी तरी घरामध्ये संस्कारांनी जोडलेली होती. आणि ती तशी असल्यामुळे घरात कुणीतरी त्यातला एखादा रुची घेणारा असायचा, त्याच्या ते जी काही भावना आहे सुप्त असेल, पण घरामध्ये या संस्कारांमुळे ही भावना चांगल्यापैकी म्हणजे मूळ धरायची किंवा फुलायची, आपण असंही म्हणू शकतो की तिला वाव मिळायचा. आणि एक आपोआपच आता कसं होतं, परदेशात मी पाहिलं, मी काय फार वेळा गेले असं नाहीये, पण ज्यावेळी गेले त्यावेळी मी 2-3 ठिकाणचं तर नक्की पाहिलं की लोकांना ना, म्हणजे घरात आई वडिलांना जरी रुची नाही तरी मुलांना तिकडे उपजत रुची आहे. म्हणजे ती मुलं आता कुठं त्यांनी अथर्व शीर्षा शब्द ऐकला असेल, काय टीव्हीवर ऐकला, कधी आजी म्हणताना ऐकलं, आई मला अथर्व शीर्ष शिकव अशी म्हणणार. घरामध्ये तू देवाचं का नाही काही करत, आपल्या घरात फोटो का नाही, तू फोटो आणून लाव म्हणणार. तुला काही आवडो की न आवडो, मला मारुतीची उपासना करायची आहे. आता कुठून आला मारुती त्याच्यामध्ये, म्हणजे काय आजीशी बोलला असेल, इकडच्या लोकांशी संपर्क असेल. पण म्हणजे कसं झालंय आता, पूर्वीच्या घरामध्ये सहज वळण म्हणून सगळं उपलब्ध होतं. शोकेस प्रेझेंटेशन आहे ते घरामध्ये चांगल्या गोष्टीचं, की बघताय तू, वाटलं तर घ्या, नाही वाटलं नका घेऊ. एखादी मुलं चमत्कारिक असतात, एखादी मुलं जास्त भावुक असतात, असो. पण त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्यापैकी लोक काहीतरी त्या ईश्वराच्या संस्कारात राहणारे असतात, त्याच्यातला कोणीतरी एक ते सगळं बघून
त्याला असं वाटतं हे एवढं चाललंय, हा काय देव आहे काय नाही. ही जिज्ञासा निर्माण होऊन जेव्हा तो त्याच्या संबंधाने विचार करतो तेव्हा तो काय करतो, त्यावेळी तो प्रयत्नशील होतो की मला तो देव कळावा, मला त्या देवाविषयी काही म्हणजे माहिती मिळावी, काय मी साधना करावी. आणि म्हणून त्यांनी शब्द एकच वापरलाय की यतता नाम, म्हणजे जे कष्ट करणार आहेत, मेहनत घेणार आहेत, त्याची जी उत्सुकता आहे म्हणून सोडून देणारे नाही. काही वेळा असं होतं की माणूस म्हणतो किंवा ते कुठेतरी गेलो, पाहिलं, ऐकलं की असं वाटतं नाही आता अगदी आपण करायला पाहिजे, घरी गेल्यापासून आता आपलं अगदी नियमाने सुरू झालं पाहिजे. 4-8 दिवस होतं की मग ते सुटतं, मग पुन्हा दुसरं कुठलं तरी ऐकतो, ते सुरू होतं. तर त्यांनी तसं म्हटलंय, ते जे काही होतं ते त्यांनी मानलेलं नाही. कश्चित यतती सिद्धांनी म्हटलंय. यतती जो यतमान म्हणजे कष्ट करणारा, मेहनत घेणारा, प्रयत्नशील असा, म्हणजे तो प्रयत्नशील आहे, एखादा त्यातला प्रयत्नशील निघतो. आणि कश्चित यतती सिद्ध आहे म्हणजे मनुष्यानाम सहस्रेषु, नाही तर हजारो माणसं अशीच असतात, हजारांमध्ये एखादा असतो की ज्याला त्याची आवड असते. आणि म्हणून आपण कधीच कोणावरती बळजबरी करत नाही. पहा की बळजबरी करण्यात काही अर्थ नसतो. त्यात फक्त एक आहे की आचार धर्माने मात्र प्रत्येकाने राहावं, ही बळजबरी नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे असं जर प्रत्येकाला बेफाम सोडून दिलं, त्याच्यावरती स्वातंत्र्य म्हणून सोडून दिलं आणि त्यांनी ते कसेही वागायला लागले, तर फार काळ काही त्या घरामध्ये नैतिकता, शिस्त, चांगलेपण, सद्गुण फार काळ टिकतील असं वाटत. ते फार काळ राहील, कारण संस्कार असा आहे की तो करतच राहावा लागतो, सारखं त्याच्यावरती घाव पडतच राहावे लागतं, नाही तर स्मरण राहत नाही त्याचं. आणि त्याचं जर पुन्हा पुन्हा स्मरण नाही मिळालं तर त्याच्यामध्ये मनुष्य रमत नाही किंवा त्याचा काही इष्टतो परिणाम राहत नाही. त्यामुळे काही प्रमाणात तर त्याचा संस्कार होत राहिलाच पाहिजे. अर्थात आता प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे आणि आपल्याकडनं सांगण्याची ही भूमिका आहे, ज्यांनी त्यांनी आपल्या घरी आपल्याला काय करायचं ते बघावं. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की कधीतरी असा एखाद्या घरामध्ये, नाहीतरी काय तुकाराम महाराज एखाद्याच घरात जन्माला येतात, ज्ञानेश्वर महाराज एखाद्याच घरात जन्माला येतात. म्हणजे ते एका घरात जन्माला येतात म्हणून बाकीच्या घरामध्ये सज्जन माणसं तर जन्माला आली पाहिजे, चांगल्या मार्गाने तर गेली पाहिजे, नैतिकता तर टिकली पाहिजे, हे एवढं तर झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की त्यातला एखादा मात्र नक्की उत्सुक असतो, आणि उत्सुक असतो तो त्या दिशेने वाटचाल करतो. तो काही गतजन्मी करून आलेला असतो. मी पाहते म्हणजे जवळची 2-4 मुलं बघतीये की काहीही ज्या मुलांनी संस्कार उचलावा अशी त्यांच्या समोर परिस्थितीच नाहीये. म्हणजे 2-2, 3-3 पिढ्या मंडळी नास्तिक आहे, घरात फोटो नाही, घरात पूजेला काही दैवत ठेवलेलं नाही, कधी घरात कुठला सण नाही, पण ज्या मुलांनी घरामध्ये आणलं, आणि कमाल म्हणजे नुसतं घरात आणलं नाही, ही मुलं जेव्हा अध्यात्माचं वाचतात म्हणजे तत्वज्ञान, चांगली गती आहे. म्हणजे थोडस वाचून सुद्धा त्यांना इतकं आकलन आहे की कुठून आलं हे, असं वाटतं का त्याच्याने काहीतरी केलंय, ते घेऊन आले. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की असा कुणीतरी असतो की जो अगदी बरोबर त्या दिशेने पुढे जातो. आणि म्हणून असा हजारोंमध्ये कुणीतरी एखादा प्रयत्नशील पुढे जातो. यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता, असे सुद्धा कष्टाला लागले तर पुष्कळ, म्हणजे नुसता घरगुती कष्ट करणारा, कुटुंबात काहीतरी देवाचं करणारा, त्याच्यात थोडस अधिक रुची घेणारा नाही, अगदी त्या मार्गाला लागला. म्हणजे मला मोक्ष मिळवायचा आहे आणि मला म्हणजे विवाह करायचा नाही, किंवा मी विवाहित असलो तरी सुद्धा मी याच विषयामध्ये जास्त रुची घेईन. ते नोकरी करतात, धंदा करतात, उद्योग करतात, पण सारखी अनुष्ठानं करतात, जपजाप्य करतात, पुष्कळ त्यांचं ज्याला काय म्हणू आपण दैनंदिन उपासना म्हणा किंवा एक विचार करण्याची पद्धत म्हणा, आचाराची पद्धत म्हणा. आता कितीतरी मुलं माझ्या ओळखीची मी पाहिली, इथून परदेशामध्ये जाताना अगदी सगळं संध्येचे पात्र मित्र सगळं घेऊन गेलेली आहेत, अभिषेक पात्र, संध्या पात्र. म्हणजे माझा तर एक जावई आहे तो, तर त्याच्या घरी आईनी बरेचसे म्हणजे जे घरातलं वातावरण वेगळं असतं. जो पहिला पोखरणचा स्फोट झाला त्या स्फोटामध्ये जे
दोघे जण ताबडतोब गेले 6 तासाच्या आत. त्यातले ते एक. कारण ते त्यांच्यावरती आलं ना, त्यांना तो एक्सपोज ते झाले. त्यावेळी चूक झाली ती काही जी असेल ती, किंवा चूक म्हणजे आता जसं आपलं चंद्रयान 2 जाताना इथून काहीच कळलं नाही ते चुकलंय ते, ती होऊन जातं पुढे. तसं त्यांना दोघांना ते असं काही होईल असं वाटलं नाही, त्यामुळे मेडिकल एड नव्हती. तर ते 6 तासात गेलीच. आता मिळाले असे तर काय, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट काही झालं नसतं. पण सांगायचं म्हणजे एवढा शास्त्रज्ञ मनुष्य आहे, पण ज्यांच्या घरामध्ये मुलांना पवमानापासून सगळं येत, तर तो अगदी अभिषेक पात्र घेऊन तिकडे आहे. त्याच्या घरी तो देवाला अभिषेक केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हे कसं आहे, खूप प्रमाणात आहे. आणि या प्रमाणामध्ये करणारे लोक असतात, पुष्कळ करतात, आयुष्यभर करतात. काही लोक त्या दिशेने चांगली चांगली अनुष्ठानं, मोठे मोठे यज्ञ, मोठ्या मोठ्या उपासना, मोठे मोठे उत्सव असे पार पाडत राहतात. पण तरी सुद्धा त्यांनी म्हटलंय चांगल्या पद्धतीने, अर्धवट ज्याचं सुटतं पुन्हा सुरू होतं, पण जो त्या दिशेने पुन्हा पुन्हा प्रयत्नशील राहतो, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातले भगवंत म्हणतो ते काही फार माझ्या जवळ पोचतात असं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं यतता नाम अपि सिद्धानाम. जरी त्यात पुष्कळ आपल्या आपल्या विषयामध्ये तयारीचे झाले तरी सुद्धा कश्चिन माम वेत्ती तत्वता, कुणीतरी एखादाच खरा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. आणि त्यामुळे आपण जे असं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा लोक एकमेकांशी बोलताना हा माझा अनुभव आहे, तो माझा अनुभव, मला असं झालं, मला तसं झालं, हे जेव्हा सांगण्याच्याच चर्चा करतात आणि त्याच्याच करता त्यांची मंडळं भरत असतात, हे काय खरं. म्हणजे आपल्याला आपण कुठे आहोत हे न कळता आपण जर अशा कशात तरी हॅल्युसिनेशन्स मध्ये रमायला लागलो तर अध्यात्म कुठलं आलं हो. अध्यात्म तर नाहीच यायचं, पण तुम्ही नॉर्मल राहत नाही. ही माणसं जी आहेत ती अशा काहीतरी इमॅजिनेशन मध्येच राहतात. पण आता भेटायचं लोकांना एकमेकांना, आणि मी काय अनुभव काय असं झाडपाला आहे का आठवड्याला जर भाजी आणायची, तसं आठवड्याला काय अनुभव येत असतात की काय, असं नसतं. हे जेव्हा माणसं असं प्रत्येक गोष्टीला काहीतरी म्हणतात. म्हणजे त्या दिवशी अमरावतीला गाडीत बसलो आणि निघालो, आपलं रिझर्वेशन होतं, आणि दोघे कोणी पती पत्नी आले आणि बसले. त्यांचं रिझर्वेशन नव्हतं, पण त्यांना ऐकच्या वेळी रिझर्वेशन होऊन गेलं. म्हणजे कोणाचं कॅन्सल झालं असेल तर त्यांना मिळाले सीट्स. आपल्या गाडीत म्हणाले बघा, साईबाबांना म्हटलं होतं ना की आता काही केलं तर आम्हाला तर रिझर्वेशन द्या, साईबाबांनी दिलं. तर साईबाबा म्हणजे कोण आहे, त्यांनी काय तुमची रिझर्वेशन द्यावी, त्यांनी तुम्हाला काय पाहिजे ते द्यावं, काय वस्तू आणाव्यात, म्हणजे तुम्ही मागाल त्या काय करायचं काय. ते समोर दुसरे लोक बसले होते. ते लोक म्हणाले बघा काय आमचा योग आहे. म्हणाले इथे समोर ग्रस्त आले, त्या ग्रस्तांनी म्हणाले नारळाच्या खोबऱ्या पाक, म्हणाले नारळाच्या वड्या आणलेत करून. आम्हाला अगदी वाटत होता नारळाच्या वड्या घेत, बरं झालं ठेवायची कृपा. म्हटलं आता नारळाची वडी समोरच्यानी आणावी, ती आपल्याला खायला द्यावी, आणि ती भरपूर असं काय. म्हणजे इथपासून जर देव आम्ही हे करायला लागलो, लहान लहान गोष्टीत, साधा आता फोटोवरचं फुल असेल, आपण काहीतरी बोललो आणि ते फुल खाली पडत, बघा सगळं अगदी व्यवस्थित आहे, झालंय सगळं व्यवस्थित झालंय. लगेच माणूस या इतक्या अशा कल्पना, म्हणून ते सांगतात की पुष्कळ प्रयत्नशील असतात, सुटणारे पण खूप असतात. आपण काही त्याची चर्चा नाही करत आहोत. कितीतरी जणांचं सुट करताना करत राहतात, नंतर त्यांना ते जमत नाही. काही लोक घरदार सोडून निघून जातात, लग्न कार्य करत, इकडे नाही तिकडे. कितीतरी लोक मी पाहते की त्यांनी वेळच्या वेळी लग्न करून प्रपंच केला असता तर अधिक बरं झालं असतं. ते लोकमान्यांची आठवण त्याकरता फार छान आहे. लोकमान्यांना एक मुलगा आला, विचारला मला देशकार्य करायचंय आणि त्याकरता मी घरदार सोडून लग्न न करता मी माझं सगळं आयुष्य देशाकरता देणार आहे. म्हणे माझे वडील मला नाही म्हणतात आणि लग्न कर म्हणतात, मी आपल्याकडे सल्ला घ्यायला आलो, मी काय करू. ते म्हणले पहिल्या मुहूर्तावर लग्न कर. म्हणाले का, म्हणाले लग्न करू का नको हा प्रश्न दुसऱ्याला विचारावा असं वाटतोय, याच्यातच सगळं आलेलं आहे. तो आपलं लग्न करून मोकळा हो.
सांगायचा हेतू असा आहे की या जगामध्ये भगवंताच्याकडे जाणं किंवा त्याच्यावरती इतकं, इथे त्यांनी म्हटलंय तसं की आश्रित माझाच आणि दुसरं म्हणजे सगळं काही मलाच अर्पण कर. म्हणजे मैयार्पित एक आहे, मैयासक्त दुसरं आहे, मैया आश्रय या मै आश्रित असा होऊन राहा असो. पण म्हणजे व्यवहारामध्ये माणसाने तिसरी फजिती करू नये असं मला वाटतं. म्हणजे समजून उमजून राहावं आणि काय जे आपण करतो आहोत या करण्यामध्ये सुद्धा एक शहाणपणाचा तर्क असावा. म्हणजे करत असतानाचा मनुष्य काहीच्या काही समजून मी असं करतो, मग ते देवाने माझं असं केलं, मी तसं करतो, मला त्याचं स्वप्न पडतं, मी असं केलं की तो मला मार्गदर्शन. देव मार्गदर्शन करत नाही असं नाही, पण जोपर्यंत त्याची खात्री पटत नाही की हे सगळं, कारण त्याचा रिझल्ट मिळतो ना पुढे. जर का भगवंतानी मार्गदर्शन केलं असेल तर त्याचा मिळणारा परिणाम माणूस अनुभवत असतो आणि त्यामुळे तसं आपल्याला म्हणता येत नाही. माणसाने करत राहावं, त्याला जेव्हा द्यायचं तेव्हा देईल आणि जे देईल ते आधी समजायला सुद्धा खूप काळ लागतो की हा ईश्वराचा कृपा प्रसाद आहे, हे ईश्वराचं आपल्याला देणं आहे किंवा त्यांनी आपल्याला काही समजून काही सुचवलं आहे. अशा खूप गोष्टी आहेत आपल्याला बोलता येण्यासारख्या, पण आता त्याची गरज नाही. आपण एवढंच बघू की भगवंत एवढंच म्हणतात की हे इतकं सोपं नाही, हे इतकं पोचणंही सोपं नाही. आणि त्याचबरोबर जो कष्ट करत असतो त्यांनी असंही म्हणू नये की या जन्मात आपल्याला मिळणार आहे. बहुनाम जन्मना म्हणते इथंच आहे पुढे, ज्ञानवात्मा प्रपद्यते. पुष्कळ जन्मांच्या शेवटी ज्ञानी मनुष्य माझ्याकडे येऊन पोचतो. त्यामुळे मी काहीतरी गडबड करावी आणि त्याच्या मिळवण्याकरता धावपळ करावी असं होत नाही. आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलंय की आता मी तुम्हाला आता व्याख्या एक इथे कसं प्रत्येक गोष्ट सूत्र म्हणूनच सांगितली. आता इथे आपल्याला फार थांबावंच लागत नाही. हे जे 5 महाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, तर ते आणि 3 गोष्टी मन बुद्धी आणि अहंकार. भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यमे भिन्ना प्रकृती रष्टता. तर ही जी प्रकृती आहे, अष्टधा प्रकृती, त्यात 5 महाभूत आणि मन बुद्धी अहंकार 3. आता ह्यात कोणीतरी चेतन आहे का? नाही. मुळामध्ये कोणीच चेतन नाहीये. म्हणजे ना 5 महाभूत चेतन आहेत आणि ना मन बुद्धी अहंकार चेतन आहे. हे सगळं प्राकृतिक, हे सगळं जड आहे. आता त्यांनी पुढे म्हटलंय अपरेय वितस्त्वान्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. कारण ही माझी अपरा प्रकृती आहे. आता प्रकृतीचे 2 प्रकार भगवंतांनी काय सांगितलं, निर्माण मी करतो, सगळं काही मी आहे, माझ्या विभूती ऐश्वर्य बलासहित मला जाण आणि सगळं काही मी आहे हे लक्षात ठेव. ते म्हणतात आता मी माझ्या स्वरूपाचं रहस्य तुला सांगतो आहे, पण एक लक्षात घे की माणसाला हे जाणून लगेच तो माझ्यापर्यंत येईल असं आधी 3ऱ्या श्लोकात सांगून टाकलं. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो हिशेब मांडून टाकला. सहस्र एक माणसामध्ये ईश्वर आहे एवढं मानण्याची तयारी होती. त्याच्यामधून मग आता गणित म्हणाले पुढे लावा, त्यातला कुठला तरी एक तथा नाम आपली कितीतरी सिद्ध पुरुष तथा नाम आपली सिद्ध आहे, त्यांच्यातला सुद्धा सिद्ध आहे तो तरी कुठे माझ्यापर्यंत पोहोचतो. आता सांगतो म्हणाले तुला माझे 2 प्रकार आहेत. मी 2 स्वरूपामध्ये ही सृष्टी निर्माण करण्याकरता प्रकृतीला निर्माण करतो. एक प्रकार जो माझा आहे ती अपरा प्रकृती आहे जी जड आहे आणि ही अपरेय मितस्त्वान्याम प्रकृती विद्धी मे परा. मग तू एक जाणून घे की ही जी प्रकृती आहे अपरा, तिच्यापेक्षा वेगळी माझी परा प्रकृती आहे. त्या परा प्रकृती म्हणजे काय? चेतना. कारण जे विज्ञान आज चाललंय पुढे 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 ते खूप गोष्टी जाण्याचा प्रयत्न करताय, पण अडचण एकच आहे की विज्ञानाला चेतना कळत नाही. विज्ञान वेगळा, चेतना मानायला तयार. विज्ञान कुठून खाली उतरतो?
एनर्जी पासून विज्ञान खाली उतर, म्हणजे त्याला एनर्जी मान्य आहे पण त्याला त्याच्या मागचं चैतन्य मान्य नाही. मग जग कशापासून निर्माण झालंय, जग कुठून सुरू झालं, त्यांच्या दृष्टीने एनर्जी, त्यांच्या दृष्टीने शक्ती. आणि परमेश्वर काय सांगतो की शक्ती एक तर माझ्या अधीन आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा, तिला मी निर्माण केलं आहे, म्हणजे ती अशी जी निर्माण झालेली आहे ती माझ्यापासून निर्माण जरी झालेली असली तरी सुद्धा मी त्याच्यात नाही. कारण तिने आता हे काय काय निर्माण केलं, हे पंचमहाभूत निर्माण केलं, तिने हे मन बुद्धी अहंकार निर्माण केलं. आता हे निर्माण झालं कोणापासून, हे सगळं 9व्या अध्यायामध्ये याची खूप मोठी चर्चा आहे. पुन्हा पुन्हा 9व्या 13व्या इथे आता हे सगळं आपण ज्याला काय म्हणू, आपल्याला प्रस्तावना केल्यासारखं आपल्या पुढे एक विषयाचा आपण उपोद्घात म्हणतो, सुरुवात म्हणतो, तसा इथे उपोद्घात आहे या विषयाचा, की पुढे मी काय काय सांगणार आहे, माझ्या विभूती काय आहेत ते सांगणार आहे तुम्हाला, माझं बल काय आहे ते सांगणार आहे, बल सामर्थ्य, आणि त्याच्याच बरोबर मी कसा एकटा एक या सगळ्यांनी, म्हणजे हेच माझं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य काय आहे माझं, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, हे त्याचं ऐश्वर्यच आहे. तर असो, पण हे आता पुढे विस्तार, एक अध्याय झाला विभूती करता, आणि तरी सुद्धा पुन्हा पुन्हा कुठे कुठे ती कीर्ती बिर्ती पुढे पुन्हा विभूती येतच राहत. 13व्यात येतात, 9व्यात येतात, सारखा विषय तो पुन्हा पुन्हा येतो. भगवंताच्या सामर्थ्याचा विषय पुन्हा पुन्हा येतो, भगवंताच्या ऐश्वर्याचा विषय पुन्हा पुन्हा येतो. तसा हा एक मुद्दा पुन्हा पुन्हा येतो की मी या मायेला, शक्तीला, प्रकृतीला, जे म्हणाल तिला निर्माण केलंय, ती हे सगळं अष्टधा प्रकृती जी आहे जड, ती माझ्या शक्तीने निर्माण झाली आहे. आता माझी पराप्रकृती म्हणजे जिला मी चैतन्यासहित, जी चैतन्य सहित आहे अशी पण प्रकृती मी निर्माण केली. या दोघांना निर्माण करून काय केलंय, त्यांना एकमेकांशी जोडलं. हा देह जड आहे, कळतो केव्हा, जेव्हा त्याच्यातला प्राणाचं उत्क्रमण होतं तेव्हा कळतं की हे जड स्वतंत्र वेगळं आहे आणि त्याच्यामधली चेतना वेगळी आहे. ती चेतना त्यात आहे. आता सगळं तत्वज्ञान किंवा सगळा अभ्यास किंवा तत्वज्ञानाच्या मारामाऱ्या होतात कुठे, इथे, की जडाशी चेतन कसं जोडलं गेलं. हे दोघे जोडले गेले कसे, कुणामुळे जोडले गेले, हे दोन एकत्र आले कसे. आता साधा वेदांचा साधा विषय सांगितला की परमात्मा आहे, परब्रह्म आहे, त्यांनी शक्ती सहित एकत्र होऊन त्यांनी ईश्वरत्व स्वीकारलं आणि त्या ईश्वरत्वामधून त्यांनी जे निर्माण केलं ती माया. कारण ईश्वर होतानाच आधी भगवंतांनी माया उत्पन्न केली, त्या मायेतून तो ईश्वर उत्पन्न झाला. आता त्या सगुण ईश्वराने ही समग्र सृष्टी उत्पन्न केली. तर ती सगळी सृष्टी उत्पन्न करताना त्यांनी काय केलं, त्यांनी सृष्टी उत्पन्न करताना जड भाग पण निर्माण केला, चेतन भाग पण निर्माण केला, पण हे दोन्ही एकत्रच निर्माण केले. त्या दोघांना त्यांनी एकच केलं. असं वेगळं वेगळं एकमेकांच्यात गुंतावं अशी आता वेळ उपनिषदांनी सांगितली. ते म्हणाले त्यांनी जडदेह किंवा जडसृष्टी निर्माण करायला लागले. त्यावेळी देवता म्हणाल्या, हे सगळे तुम्ही काय काय निर्माण केले आणि आमच्याकरता काय, आम्ही कुठे जाणार. म्हणून त्यांनी तो प्रवेश केला त्या माणसाच्या देहामध्ये. आम्हाला गोडी केले, यमुक केले, तमुक केले, पण त्याच्यात आम्हाला काही मजा वाटत नाही. आम्हाला असं एक पाहिजे की जिथे आम्हाला आनंद मिळेल. असा मानवाचा देह आला. असो, पण म्हणजे या ज्या देवता निर्माण झाल्या, ही सगळी जी चेतना आहे ती आमच्या देहामध्ये चेतनेच्या, ती चेतना कशी आली, जीवरूप आहे. म्हणून ते मूल जन्माला येतं किंवा त्याच्यामध्ये प्राण किंवा त्याच्यातल्या हालचाली. आता डॉक्टर सांगतात ते 3ऱ्या महिन्यात 5व्या महिन्यात ते असं वाढलं तसं वाढलं, मग त्याचं हार्ट निर्माण झालं, मग ते टकटक करायला लागलं, म्हणजे सुरू झालं त्याच्या काम स्वतंत्रपणे नाही. तो आईच्याच याच्यावरचा पॅरासाइट सारखाच आहे, तो तिच्यावरच अवलंबून आहे, पण त्याचे एक 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 फंक्शन्स सुरू व्हायला लागले. कुणामुळे झाली, तो जीव कार्यकारी आता एक 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 विकसित करत भगवंतांनी नेलं. म्हणून आता इथे त्यांनी सांगितलं की बघ, लक्षात घे की माझी पराप्रकृती आहे ती श्रेष्ठ आहे, ती अपरा प्रकृती आहे ती जड आहे,
ती जड आहे याचं का कारण काय ती नष्ट होणारी आहे. ही नाशिवंत आहे. जे आम्ही का म्हणतो आत्मा अमर आहे, देह पडला अनादि मी अनंत मी अवद्य मी बला म्हणून म्हणावं सावरकरांनी. कशामुळे? कारण असंच आहे, प्रकृती नष्ट होतीये, ही अपरा प्रकृती नष्ट होतीये. पण जी परा प्रकृती आहे, जी चेतना आहे, तो कोण आहे? माझा जीव आहे. पण तो जीव नष्ट होतो का? तो जीव नाही नष्ट होत. त्यामुळे जीवाचं जीवपण हे भगवंतानी ठेवलंच आहे. फक्त अज्ञानामध्ये असणारी चेतना आणि ज्ञानामध्ये असणारी तो विषय आता इथे मांडलेला नाहीये, पण आपण पुन्हा पुन्हा घ्यायचा आहे, आपल्याला विचार करायला काही हरकत नाही. ज्ञानाने म्हणजे शुद्ध सात्विक, म्हणजे शुद्ध सत्वानी युक्त असणारी जी माया आहे तो ईश्वर, आणि अज्ञानाने युक्त असणार जे चेतनेचं स्वरूप आहे तो जीव आहे. म्हणून जीव अविद्येत आहे आणि ईश्वर जो आहे शुद्ध सत्वोपाधिक माया, शुद्ध सत्वाची उपाधी त्या माईक ह्याच्यात घेऊन ईश्वराने हे जग निर्माण करण्याकरता आकार घेतलेला आहे. नाहीतरी एवढा आम्ही जीव का टाकतो राम कृष्ण, कारण त्या रूपात आला ना तो. ते रूप घेऊन या जगात माणसासारखा वावरला, तर पुढे आहेच आपल्याला. त्यांनी म्हटलंच आहे की मी माणसासारखा जेव्हा जगात येऊन वावरतो तेव्हा लोकांना असं वाटतं की मी जन्माला येतो, माझा पण शेवट होतो माणसासारखा, मी पण माणसासारखाच वागतो, सगळा जो माझा व्यवहार आहे तो सगळा माणसासारखा आहे असं म्हणाले तो समजत जातो. तर आता इथे आपण जे बघितलं की परा आणि अपरा प्रकृती आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीने अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. आता ह्याच्या पुढे ते म्हणतात की धनंजय आहे, लक्षात ठेव की माझ्याशिवाय काहीही या जगामध्ये वेगळं नाहीये. हे सगळं जे जगात निर्माण केलेलं आहे ते दिले. मई सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. जसे एखाद्या दोऱ्यामध्ये मणी ओवावेत आणि त्याची माळ करावी, तसं हे सगळं जगत माझ्याच ठिकाणी माळ केल्यासारखं माझ्यातच गुंतलेलं आहे, माझ्यातच गुंफलेलं आहे. मग आता माझ्यात कसं गुंफलंय ते सांगताना तेवढ्यात रसोहम उपसू, म्हणजे मी रस आहे अपसू पाण्यामध्ये. त्यानंतर कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य, शशी सूर्यांची प्रभा जे तेज आहे ते तेज म्हणजे मी आहे. त्यानंतर प्रणव हा सर्व वेदेशु, सर्व वेदांच्या मध्ये प्रणव हे माझं रूप आहे. काय झालं या विभूतीच सांगताय, दुसरं काय? म्हणजे इथून त्या विभूती सांगायला सुरुवात झाली. शब्द हा खे पौरुषम ऋषू, मानवाच्या ठिकाणी त्याचं जे पौरुष आहे तो मी आहे. त्यानंतर आकाशाचा तन्मात्र जो शब्द आहे तो मी आहे. जे सगळे तन्मात्र आता घेऊ आपण, म्हणजे त्यांनी पुढे जरी सांगितलं तरी हरकत नाही, नाही सांगितलं तरी आपल्याला आपल्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस गंध हे कायम लक्षात ठेवायचं की हे पंचतन्मात्र आहे. आता याच्या पुढे पुण्योगंध हा पृथिव्याम च तेजास्मी विभावसो, ते म्हणाले अग्नीतलं तेज मी वगैरे या सगळ्यांच्या मध्ये मी आहे. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जे चैतन्य आहे, जे जीवन आहे, म्हणजे मी जे जगते आहे हे मी जगते आहे परमात्मा सांगतो तो मी आहे, जगणारा मी आहे याच्यातला. म्हणजे मला माझं मी पण आहे ते कुणाचं आहे? ते परमेश्वराच्या चैतन्याच आहे. माझा जो जीवभाव आहे तो प्रकृतीशी जोडलेला आहे. नाही तर माझ्या तुर्याला आत्मा कशाला सांगितलं असत? आत्म्याची जी स्थिती आहे ती तुर्य म्हणून जी स्थिती सांगितली आहे की आमच्या हृदयात दोघे द्वा सुपर्णा संयुजा सखा आहे, एक परमात्मा बसला आहे आणि हा आमचा जीवात्मा आहे. तो परमात्माच हे सगळं चालवतोय, तोच बाजूला आहे, तोच साक्षी भावानी राहतोय. आता हा जीव आहे, हा सगळे व्यवहार करतोय. हे सगळे व्यवहार करत असताना त्याला मला दुःख झालं, मला आवडलं, मला नाही आवडलं, मला हे हवं आहे, मी ते खायची इच्छा करतो, मला त्या गावाला जायचंय, अनेक गोष्टी मनुष्याच्या मनामध्ये अनेक संकल्पना, अनेक विकल्प तो घेऊन जगत असतो. हे जगणारा कोणी जीव आहे आणि त्यातला जो परमात्मा आहे तो फक्त साक्षी भावाने पाहत असतो. तो परमात्मा काही करत नाही,
तो फक्त पाहतोय की हा काय करतो, हा काय खातो, हा काय पितो, हा आता दुःखी होतो, हा आता सुखी होतो. आणि असं जे त्याचं स्वरूप आहे परमात्म्याचं, ते स्वरूप हे हृदयातच आहे. म्हणजे भगवंत सांगतो, आता भगवंत आहे हे कळायला पुन्हा आपल्याला आणखीन दुसरं उदाहरण काय, मनुष्य आहे, त्यांनी देह सोडलाय. देह सोडला म्हणजे कोणी देह सोडला, देह त्या जीवाने सोडला. तो जीव त्याच्या पूर्वकर्माशी सगळ्याशी असा सगळा जोडलेला आहे. त्याच्या भोवती त्या सगळ्याचं आवरण आहे. आपल्याला काही त्याच्या शिरायला नको. पण 19 पदार्थ, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंच महाभूत, 5 त्रिक 15 आणि अंतःकरण चतुष्टय 4, असे मिळून 15 4 19, असा 19 तत्वांनी गुंडाळलेला असा तो जीवात्मा इथून निघतो. त्याच्याबरोबर काय असतं, अविद्या. जन्माला आला ते अविद्येतून जन्माला आला. त्यानंतर कर्म, कारण त्यांनी केलेलं कर्म, आणि हे सगळं बरोबर घेऊनच जायचंय त्याला. आणि त्यांनी मिळवलेलं ज्ञान त्याच्या बरोबर जे असतं. म्हणून तर आपण म्हणतो ना, या जन्मात एवढं झालं, पुढच्या जन्मात आणखी होईल. म्हणून तर मनुष्यानाम सहस्रेषु जेव्हा म्हटलेलं आहे, तर हा सहस्रेषु मनुष्य कोण असतो, कितीतरी पूर्वीच्या जन्मांमध्ये त्यांनी काही केलेलं आहे. आता या जन्मामध्ये प्रत्यक्ष त्याचा काही भाग तो मिळवतो. तर सांगण्याचा हेतू असा इथे की आपल्याला जो निघून जातो देहातून, तो जीव निघून गेला, पण तरीही देह राहिलेला आहे. आणि सगळ्याच जगामध्ये परमात्मा भरून आहे. म्हणजे जीवात्मा देहाला सोडून गेला तरी परमात्मा देहात आहे, कारण तोच आहे ना सगळं. जरी जे ते कलेवर असलं, ते शरीर असलं, तरी सुद्धा ते शरीरात कोण आहे, म्हणजे शरीरात आता काही नाही, या जगात दुसरं काही नाहीच आहे. हे लक्षात घ्यायला आम्हाला हे जास्त कठोर आहे. जास्त ज्याला आपण स्टार्क रियालिटी, म्हणजे अगदी ज्याला नको वाटणार सत्य आहे खरं, म्हणजे अधिक मनाला ऐकायला बरं वाटत नाही. त्यातनं जीव निघून गेला, जीवाचा संबंध सुटला त्या देहाची. पण संबंध सुटला म्हणून तिथे काही नाहीये का, परमात्मेशिवाय आहे काय. ही खोली तुम्ही सोडून दुसऱ्या खोलीत गेला तर ती जी खालची जमीन आहे, ती जमीन तशीच आहे. जसे तुम्ही आलात काय नाही आलात काय, जमीन असणारच आहे, ती जड आहे. जे आपल्याला ते एकच झालंय उदाहरण, ही जमीन कशी कायमच आहे, तसंच आहे परमात्मा कायमच आहे. मग त्या देहाला तुम्ही भस्मीभूत करा, नाहीतर त्या देहाला तुम्ही पुरून ठेवा आणि त्याची ममी करून सांभाळा, ते तुम्ही काही करा, कारण त्या ठिकाणी परमात्मा आहे. तो आहे म्हणून ती पंचमहाभूत आहे, तो आहे म्हणून तो देह आहे. आता हे केव्हा कळतं आपल्याला तो देह आहे, आता त्या देहाचं काय कलेवरच आहे. पण ते योगी शोधत राहतात की असा देह तरुण मुलाचा मिळाला तर त्या देहात शिरण्या करतात. म्हणजे काय, म्हणजे ईश्वराने त्या देहातल्या सगळ्या संस्था, सगळ्या सिस्टीम्स कार्यकारीत ठेवल्या. ताबडतोब यांनी ते कॅच केल्याबरोबर त्या नष्ट व्हायच्या आतच म्हणाल्यात. आता सुद्धा आपण त्याचा डोळा माणसाचा, त्या किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काय, ते काही नाही. आता रामदेव बाबा म्हणतात की मी 200 वर्ष जगू शकतो, कारण का, तर माझा हार्ट आहे ते 400 वर्ष जगण्याच्या ताकदीचा हार्ट झालेला आहे, माझी लिव्हर आहे ती 300 वर्ष जगण्याच्या ताकदीची झाली. असं एकेकाचा म्हणजे आपण, आणि काढतात हल्ली त्याचं नाव विसरले मी, त्याला काय म्हणतात त्या टेस्टला, आपल्याला हाडांची वगैरे सुद्धा करतो आपण टेस्ट तेव्हा. नाही, हाडा करता नाही, हाडा करता केवळ नाही, म्हणजे अशी इम्प्रेशन्स घेतात की माझी हाड आहे ती काय वयाची एज, तर एज त्याचं मोजलं जातं, किंवा 80 वर्षाची झाली, माझं वय किती आहे 50, आणि हाडं मात्र 80 वर्षाची, म्हणजे इतकी म्हातारी झाली आधीच. तर हे जसं आहे तसं मनुष्य जेव्हा म्हणतो हे माझं या वयाचं आहे, त्या वयाचं हार्ट काढलं आणि दुसऱ्याच्या हृदया ठिकाणी ते ठेवलं. ते काढलं कसं म्हणजे त्याच्यात आहे काय, परमात्मा आहे म्हणून चैतन्य आहे, म्हणून ते ट्रान्सप्लांट करण्याकरता
याच्या वेळेत काढू शकतो. म्हणजे कलेवर झालं का ते कलेवर नाही झालं. मग पुढे काय झालं, समजा त्यांनी सांगितलं की डोळे काढायचे तर ते 6 तासात काढायला लागतात, 8 तासात. लिव्हर आहे ती काय 10 तासात, काय जे असेल ते त्यांचं गणिताप्रमाणे, की त्या वेळेच्या आतच ते सगळं ट्रान्सप्लांट करावं लागतं. नाहीतर काय होतं, नाहीतर काही नाही होत. परमात्मा गेला का मग ते चैतन्य नाही गेलं, डिकम्पोजिशन सुरू झालं. प्रकृतीच आहे, पण प्रकृती आता त्या मूळ स्थितीत न राहता कशात जाते, विकृती. म्हणजे शरीर तेच आहे, पण जसं आपण रात्री इडलीचं पीठ भिजवून ठेवतो, तर रात्री अगदी फेसून सगळं हलवून मिळवून ठेवलेलं आहे. सकाळी काय होतं, फर्मेंटेशन. म्हणजे सकाळच्या फर्मेंटेशन करताच रात्री आम्हाला जसं पाहिजे तसे इन्ग्रेडियंट्स वापरतो, त्याच्यातल्या वस्तू वापरतो. म्हणजे हा जो बदल आहे ना, याला आपल्याकडे विकृती असं तत्वज्ञानात सुद्धा शब्द वापरतो. की मूळ प्रकृती तांदूळाची काय आहे, मूळ प्रकृती उडदाच्या डाळीची काय आहे, मूळ प्रकृती मेथीची काय आहे. पण ते सगळं आम्ही एका प्रोसेस मधून एकत्र आणलं आणि ते एकत्र करून ठेवलं की त्याच्यापासून आम्ही काय निर्माण केलं, एक विकृती. म्हणजे 1000 पाकक्रिया म्हणजे काय, 1000 विकृती. दुसरं काही नाही. म्हणजे सांगायचा हेतू असा की असा परमेश्वर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जगात तो कसा वाढून राहिलाय. म्हणजे मग त्याचं शरीर आता सडायला लागलं, संपलं, मग आता कुठे गेला परमेश्वर. परमेश्वर तिथेच आहे, सडला तरी तिथंच आहे. कारण सडलेली स्थिती ही जी प्रकृतीची आहे, त्या प्रकृतीचा आश्रय कोण, परमात्माच आहे, ती चेतनाच आहे. ती चेतना त्याला आश्रय देतीये, पण ती जी वस्तू आहे ती वस्तू आता तिचं विघटन होत चाललंय, तिचं डिकम्पोजिशन आहे. म्हणजे आपण म्हणतो आपल्याच दारामध्ये आपल्या कुत्र्याला हे केलं, त्याच्यावरती एखादं झाड लावा, म्हणजे तिथे त्याची आठवण अमुक ते त्याला पुरलं, तो 10 वर्षांनी इथे खडलं तर तिथे काही दिसेल का, हाडं असतील तर असतील, नाही तर नसतील. पण का, कारण ते सगळं बदलत गेलं. ते कशामध्ये परिवर्तित झालं, मातीमध्ये. म्हणजे जे पृथ्वी तत्वात का जाऊ, कारण कोणतीही गोष्ट या पृथ्वी तलावरती जी डिकम्पोज होत जाईल तर ती माती या स्वरूपाला शेवटी येईल. ती शेवटी तिथं जाणार आहे. ती तिथे गेली तरी ते पुन्हा परमात्मा स्वरूपच आहे ती पृथ्वी. म्हणजे लक्षात एकच घ्यायचं की परा आणि अपरा प्रकृती लक्षात ठेवायची. परा प्रकृती ही चेतनेची निगडीत आहे, ती तोच जीव आहे. आणि अपरा प्रकृती जड आहे, आणि त्या जड प्रकृतीचा परा प्रकृतीशी संयोग झाला. इथे नाही थांबत प्रकरण. आता ही पृथ्वी झाली, मग परा आणि अपराचा फरक कसा आला, ते जर जोडलेलेच आहेत एकमेकांशी, तर मग पृथ्वी तत्वामध्ये परा नाहीये का, आहे. तिच्या या मातीमध्ये सुद्धा परा प्रकृती आहे, पण ती कशी आहे, ती सुप्त आहे. ते चेतना याच्यात पण आहे. नाहीतर भूमीला दूर करून भूमिकन्या सीता रामाच्या दरबारामध्ये वर येते कशी, कारण त्या भूमीला भेद होतो कसा, मातीच्या भिंतीवर बसून ज्ञानेश्वर माऊली जातात कसे, चैतन्य आहे, त्याच्यात चैतन्य आहेच आहे म्हणूनच ती भूमी म्हणजे भंग करून ती वर येऊ शकते, नाही तर कशी येईल. आता तुम्ही गंमत बघा, मला तर आता सध्या तर खूप काही काही गोष्टी जाणवतात. आता ना तेच शेत आहे, तो शेतकरी पिढ्यान पिढ्या शेती करतोय, तिथंच नांगरण करतोय. बरं, शेती करण्याकरता किती खाली जावं लागतं, डोक्यावरून पाणी 1.5 फूट. अगदी ट्रॅक्टरचा जरी फाळा लावला तरी सुद्धा 2-2.5 फूट, एवढं नाहीच जात, कारण एवढा थर कोणी हलवतच नाही. मातीचा स्तर जर इतका विस्कळीत केला तर धान्य यायचंच नाही. त्याला मातीला पुन्हा तिच्या स्थितीला यायला, खतावण्यासारखी व्हायला आणि ती पिकाला योग्य व्हायला वेळच जाईल. असं कोणीच जात नाही खाली, की उत्थापालत मातीची कोणीच करत नाही. असो, पण इतपतच हालचाल होत होती. आता आता तीच माती, तीच शेती, आणि तो त्याच नांगराच्या फाळाने नांगरतोय, त्यात तर देवळच वर येत आहे. किती शेतकऱ्यांनी किती ठिकाणी देवळं वर काढली, ती आता कशी आली, मग इतकी वर्ष का नाही आली. म्हणजे पुन्हा कालाशी निगडीत असणार त्या त्या मंदिरांचं भवितव्य आहेच.
त्यांनी ठरवलं आता हा जो काळ आलाय हा अनुकूल आहे. काल मोदी म्हणाले ते एक वाक्य अगदी महत्वाचं आहे की आजचा काळ गांभीर्याने घ्या. ही संधी आज आली आहे, ही संधी दवडू नका. तर पुन्हा असा काळ यायला किती वेळ लागेल आपल्याला माहित नाही आहे. या काळाचं महत्व तुम्ही टाळू नका. किंवा खरं आहे की पाहा भरा 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 तुम्ही जर ती एक जण चालवतात ते ऍप आहे त्यांचं आणि काय वेबसाईट वगैरे काय म्हणतात शब्द मला टेक्निकल सांगता येत नाही, पण त्यांनी या देवळांवरतीच म्हणजे आर्किओलॉजीवरतीच त्यांनी ती साईट डेव्हलप केली आहे. तर ते किती देवळं निघताय खालून वरती, एवढ्या वर्षात का नाही निघाली देवळं. म्हणजे शेवटी त्यांच्या ठिकाणची चेतना कार्यकारी झाली. भगवंत जर आता उलटा म्हणाला, आपण भगवंताच्या बाजूनी बोलूया. भगवंत म्हणाला किंवा प्रकृतीला मी निर्माण केलंय, ते सगळं निर्माण होऊन बसलंय, मी काही त्याच्यात नाहीये, ते सगळं जरी मी निर्माण केलंय तरी मग त्यांनी ते सगळं जर निर्माण केलंय आणि या प्रकृतीला जर हे सगळं जग चालवायचंय तर तिला कळत आहे, तिला कळतच आहे. आमच्यात त्या प्रत्येक पेशीला कळतंय, त्या मातीच्या प्रत्येक कणाकणाला कळतंय. फक्त तो मातीचा प्रत्येक कण जितके आम्ही जागृतीत आहोत तितके नाहीये, ते सुप्त आहे. पण त्यांच्यातली सुप्तता सुद्धा योग्य काळी जागृत होतीये. नाही तर ती मातीने यांना वर कसं आणलं असतं. ती वरच आलेलं देवळं ती वर कशी आली असते. इथंच जर रोज शेती चाललीये, वर्षानुवर्ष शेकडो वर्ष चाललीये, आता कुठून आली ती सगळी शेतीमध्ये ती देवळं वर. म्हणजे बघा त्या चैतन्याच्या ठिकाणचं असणार जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं स्वरूप लक्षात घ्यायला पाहिजे. जे आपला ऍक्सिस काय स्पेस अँड टाइम, आपण स्पेस अँड टाइम वर चाललेलो. म्हणजे हे जर स्पेस आहे, मॅटर आहे म्हणू आपण, आणि टाइम आहे म्हणू. हा मॅटर आहे, एनर्जी ना कोणते घ्यायला टाइम घेतला तर ह्या मॅटरने कोणत्या वेळी कसं असायचं ह्याचं पण ज्ञान आहे मॅटरला. केवढा अवघड आहे. कल्पना केली तर सगळ्याच्या पलीकडे ह्या मॅटर समजतोय मी काय करायचंय, मी केव्हा करायचंय. त्याच्याशिवाय ह्या मातीला कळलं वरच्या का खालच्या देवळाच्या मातीला कळलं किंवा या दगडधोंड्यांना कळलं, जे असतील ते ज्याचं बांधताय. सांगण्याचा हेतू असा की हे सगळं जग परमात्मा म्हणतो माझ्या आश्रयाने राहा, मला शरण ये, मैया सक्त हो आणि समजून घे की हे माझं वैभव आहे, हे माझं सामर्थ्य आहे, ही माझी विभूती आहे. आज या देवता मंदिर उभी राहत काय विभूतीच, विभूती नाही तर काय. हे सगळं सामर्थ्य जे आहे ते काय आहे दुसरं. आता आपल्याकडे कालच्या कार्यक्रमामध्ये काय केलं आपल्याला माहित नाही. आपल्याकडे प्राणप्रतिष्ठा झाली की काल काही प्राणप्रतिष्ठा ठेवलेली नव्हती, यांनी फक्त पूजा केली. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी तिथे आपल्याकडे की जेव्हा त्याचे डोळे बांधलेले मूर्तीचे उघडायची वेळ येते त्यावेळी त्या मूर्तीला उघडल्याबरोबर काहीही दाखवत नाही. आरसा दाखवला, हो हो आरसा दाखवतात, तो ताबडतोब आरसा दाखवतात, तो आरसा तडकतो त्या ठिकाणी. कारण का तर आरशाने म्हणजे जे ते तेज असं ते कुठेतरी सामावून त्या तेजाला जे काही करायचं आहे म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय याच्या गोष्टी आहेत त्या नजरेत एका वेळी ज्या बाहेर पडतात तर त्याच्यामधून समोर त्या नजरेला तो आरसा दाखवला आणि तो आरसा तडकला, मग त्यांनी त्या तेजाने सगळं बघावं म्हणून पहिल्यांदा तो आरसा दाखवला जातो. पण तो कसा इथं जो पाहिला तो बाजूनी पाहिला, आदल्या दिवशीचा विधी जेव्हा झाला त्यावेळी तो आरसा दाखवला असणार. तर सांगायचा हेतू असा की पण पट्टी पण नव्हती. हो तर म्हणजे एकूण जे मोदींच्या वेळी नव्हतीच पट्टी. मोदी जेव्हा सांगण्याचा हेतू असा की जे त्याचं तेज आहे, आता ती मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याबरोबर काय झालं, भगवंताचं तेज आलं त्याच्यात. आणि ते जे तेज आहे
ते तेजाचा फाकत आहे सगळीकडे. म्हणजे ते फाकताना त्या तेजाला आवरून धरलंय. कसं आवरलंय बघा, विचार केला तर. आरसा दाखवला, आरसा फुटला, आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं, आरशातलं बिंब आपण पाहतो. कोणतं बिंब आणि कोणतं प्रतिबिंब आहे ना, की आरशात त्याची छबी आहे ना, त्या छबीचं तेज आहे. आता ते तेज येतेच पडणार ना, म्हणजे देवाच्या मूर्तीवरच पडणार. म्हणजे काय केलं, आरसा जरी फुटला तरी ते तेज तिथे सामावून घेतलं आणि मग ते तेज खुलं केलं. तर सांगण्याचा हेतू असा की भगवंताचे हे वैभव आहे त्याचं, हे सामर्थ्य आहे त्याचं, हे ऐश्वर आहे त्याचं. आपल्या ते लक्षात येत नाही. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, आपल्या लक्षात येत नाही म्हणजे भगवंत आपल्याला सांगतोय की हे तुला कळत नाहीये. त्याला माहितीये. आपल्याला खूप वाटलं की मी पुष्कळ वाचलंय, मला कळलंय, तर तो म्हणतो नाहीये तुला कळलं. आता त्यांनी सांगितलं की सगळ्या म्हणजे मनुष्य मात्रांचं मी सनातन बीज आहे. शब्द फार चांगला वापरलाय की टाइम विदाउट बिगिनिंग, हे अनादी आहे. सनातनत्व असंच आहे ना, नित्य नूतनता आहे. पुन्हा या बीजाला सनातनामध्ये, सनातन शब्दात नित्य नूतनता आहे. म्हणजे इतकी जीव निर्माण करतोय, नित्य नूतन प्रकृती निर्माण करतोय तो, त्या प्रकृतीतले बदल बदल निर्माण करतोय तो. तो म्हणतो या सगळ्याचं बीज कोण आहे, या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे, मी, निर्माता मी आहे. आणि मग आता त्यांनी पुन्हा विभूती सांगितल्या. बुद्धिमंताची बुद्धी मी आहे, तेजस्वी माणसाचं तेज मी आहे. सोपं नाहीये. आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की संभाजी महाराजांना इतकं छळलं, पण जेव्हा त्यांना हे त्रास द्यायला लागतात त्यावेळी म्हणजे असं वाटतं, आपल्याला काही माहिती नाही, पण असं वाटतं की जेव्हा त्या निखराने जेव्हा ते त्यागाला उभे राहतात, त्या क्षणी त्या देहाचे जे वेदना आहेत ते त्यांना भोगायला लागू शकत नसेल. ते ज्याला व्यवहाराच्या भाषेमध्ये बदल करून टाकायचं आपल्या शब्दात. आणि नाहीतर तात्विक पातळीवरती तो भोग त्याच्यापर्यंत पोहोचतच नसेल, पोहोचू शकत. कारण काय आहे, आपल्याला इतक्या मोठ्यांचं मोठं काही कळत नाही. म्हणजे या मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांचा देह समर्पित होणे, त्याचा छळ करणे, एक 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 तुकडा करून टाकणे देहाचा, तो सहन करणे, कसं काय, म्हणजे त्याला काही अंतच नाहीये. त्या बायकांचं सुद्धा कसं दाखवलंय ना, काश्मीरच्या बायकांचे जे हाल केले, भयानक हाल केले. पण असं कधी कधी वाटतं आपल्याला की ज्यावेळी ते हाल सोसत सुद्धा मनुष्य जिवंत राहतो, तेव्हा ईश्वराचा सुद्धा काहीतरी संकेतच आहे. कारण सगळं जर तो आहे तर त्यालाही जगाला क्रौर्य दाखवायचंय की क्रूरता किती आहे. आणि असं वाटतं की हे क्रौर्य दाखवताना त्या माणसाच्या वेदना मात्र तो झेलत असेल, तो कधी त्याच्यावरती त्या वेदना पडू देत नसेल. कारण काय सांगते आपल्याला की साधा म्हणजे धर्मनिष्ठ मनुष्य आहे किंवा भक्तिवान माणूस आहे, त्याच्यावरती अंतिम काळच्या ज्या वेदना येतात त्या वेदना त्याला कळतच नाही. म्हणजे आपल्याला बघायला पाहिलं तर शरीराची हालचाल होत असते, तो माणूस असा असा काहीतरी करत असतो. आपण त्या माणसाला जर विचारलं की काय होतंय तुम्हाला, मला काहीच होत नाही, मग हातपाय का हलवता, हो का, असेल. म्हणजे शेवटी ही पराप्रकृती आहे, ही अपरा प्रकृती आहे. पण ती पराप्रकृती त्या अपरा प्रकृतीला सुद्धा राखते. मग तो राखणारा कोण आहे, तो काही जीव नाहीये, तो परमात्मा, जो आमच्या देहामध्ये परमात्मा रूपाने आहे. 2-3 प्रकारांनी त्याचं आपल्या देहात असणं समजून घ्यायला लागेल. एक तर हृदयामधला तुर्यग आत्मा जो साक्षी रूपाने आहे, एक जो सातत्याने आमच्या बरोबर राहत असला तरी संबंध देहामध्ये परमात्मा रूप जे भरून राहिले ते पुन्हा याच्याकरता बसलेलं, ते सगळं तोच आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकाराने आम्हाला समजून घ्यायचं की आमच्या हृदयात तो आहे, आमच्या देहात भरून आहे. जर आमच्या देहामध्ये भरून, म्हणून तर पूर्णवादाची ती जी आपण परवा आतापर्यंत 2-3दा बोललो, तो जो पूर्णवाद क्रियायोगाचा आहे, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणंच ते आहे की आम्ही अमरच आहोत, आम्ही मरत नाहीच. मुली, तुम्ही कशाला स्वतःला मारून घेता, तुम्ही क्रियायोग करा
आणि जिवंत राहा. प्रत्येक जण अमर आहे. मग आता आपण एका प्रकाराने जिवंतच आहोत. जन्माजन्मातून जेव्हा संस्कृती म्हणजे जन्ममरणाचं चक्र, त्या जन्ममरणाच्या चक्रातून जेव्हा आम्ही फिरतो आहोत तेव्हा आम्ही जिवंतच आहोत ना. तर शेवटी ते तो जीव आहे, तो जीव आपलं ते सगळं केलेल्या कर्माचं म्हणजे त्याची एनर्जी, ती सगळी जी शक्ती आहे ती बरोबर त्यांनी गुंडाळून घेतली आवरणासारखी, फिरतोय ते घेऊन. आणि हे म्हणतात तुम्ही फिरू नका. कशाला हा देह तो देह, ज्या देहात आहात त्या देहाने राहा. ते जे चैतन्य आहे ते या देहाला अपरेमध्ये का टाकतात? त्याला जड करूच नका, ते चेतनच झालं. तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन, म्हणजे ब्रह्मरूपाला आणि काया, ब्रह्मरूप झाल्यावर ती काया आता कशाला अचेतन होईल? आता ती अचेतन होणारच नाही. या कायेलाच पूर्ण चेतनता आहे. म्हणजे तो जीव मुक्त झाला असं नाही, ती काया पण मुक्त झाली. मग त्या कायेत बाहेर या, त्या कायेत राहा, कायेने काही व्यवहार करा. आता काल पण भाषणात बोलतच होते ना, एवढे मोठे मोठे सिद्ध पुरुष आहेत जे आज आमच्या करता आलेले आहेत, आशीर्वाद देण्याकरता आलेले. येणारच काय जे सामर्थ्य असेल किंवा काय जे आयुष्य असेल त्या काळ तिथे असण्याचं, जे समजा खूप पुण्यवान लोक आहेत, जे काही अगदी मुक्त झालेले किंवा सिद्ध पुरुष आहेत असं नाही, पण खूप पुण्यवान आहेत. त्यांना काय 400-400 वर्षाचा आपल्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने ते कितीतरी लहान आहे, ते कितीतरी दीर्घकाळपर्यंत जिवंत असत. ते बघायला येतच असत की काय चाललंय काय वाईट आहे. कारण इतर सुद्धा आपल्या स्थानावरून आपल्या नाहीतरी पितृपक्षाचा अर्थ काय तोच आहे की ते तिथून आपल्याकडे येत आहेत आपल्याला आशीर्वाद देण्याकरता. एक वेळ दररोज त्यांच्या दृष्टीने काळाचं मापन आपलं त्यांचं असंच आहे ना. आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस आहे. आणि त्यामुळे ज्या दिवशी आपण त्यांना जेवायला घालतो ते आपण रोजच घालत असतो. आपण वर्षातून एकदा घालतो जेवायला, पण ते रोजच जेवायला येत असतात किंवा ते रोजच आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर असो, त्यांनी त्यातलं बीज मीच आहे, बलवंतांच्या मधलं बल मीच आहे. नंतर दुसरा 2 गोष्टी सांगितल्या की माझं स्वरूप तुमच्या देहामध्ये कसं आहे, म्हणजे काम राग विवर्जितम. बळ तुमच्यातलं सामर्थ्य कसं, तुमची हाव आणि राग म्हणजे आसक्ती, कामना, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला तुझं पण पाहिजे, मला माझं पण पाहिजे, मला बाजारातलं पण पाहिजे, जे आहे ते पाहिजे. या जगातलं किती किती म्हणजे किती माणूस मागत राहतो. त्या मागण्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की भयंकर कामना, भयंकर लालसा. नेपोलियन काय, अलेक्झांडर काय यांच्यासारख्यांच्या सुद्धा ज्या इच्छा आहेत, जगज्जेता म्हणायचं, शेवटी त्या नेपोलियनची सगळी सेना हैराण होऊन गेली. ते म्हणाले आता आम्हाला सोडा, आम्हाला नाही आता लढायचं. शेवटी काय आहे की इच्छाच संपत नाही, इच्छाच संपत नाही, अजिबात संपत नाही. त्याला काय करणार? आता पुष्कळ उदाहरण आहेत आपल्याला आताची, पण सोडून द्या. कामना खूपच मनुष्याला पुढे 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 नेतात. राग म्हणजे आसक्ती, कोणत्याही गोष्टीची जी आसक्ती आहे ती माझीच असावी, माझंच असावं, मलाच मिळावं, माझ्याकडून दुसरा, पण मी हे करू नये, म्हणजे मी ते सोडू नये. म्हणजे प्लेजर ऑफ पोझिशन जी आहे, राग आसक्ती, ती माणसाची कधी संपत नाही. भगवंत म्हणतो की हे ज्याच्या ठिकाणी कामनाही नाही आणि ज्याच्या ठिकाणी आसक्तीही नाही, याच्या ठिकाणचं बल म्हणजे मी आहे. त्या मुलींना त्या 2 ग्लास रोजच्या ह्याच्यावर कसं 10-11 चेहरा कसा झालेला होता, असा खप्पड झालेला होता चेहरा, पण काय फिरले. म्हणजे 10 दिवस प्रवास केवढा, इतका प्रवास केला, इतके कार्यक्रम केले. पुन्हा कालचा कार्यक्रम झाला, आज पुन्हा आहेतच दुसरीकडे कार्यक्रमात. म्हणजे सांगायचं असं की हे बल कुठलं आहे? भगवंत म्हणतो हे माझं बल आहे. म्हणजे जेव्हा कामना आणि मनुष्याच्या ठिकाणची आसक्ती
नसते. आणि जेव्हा तो आता कसं होतं, संकल्प केला, आता त्या संकल्पाला शरीर आहे, शरीर शरीराच्याच गुणांनी चालणार आहे, शरीर शरीराप्रमाणेच व्यवहार दाखवणार आहे. पण यांचं शरीर तसं दाखवत नाही. म्हणजे आमच्या आरोग्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सलाईन द्यायची वेळ काय करत नाही, आडव्याचा उपमा होणं शक्य नाही. पण हे येतं कुठून? हे जे बल आहे, हे बल येतं कुठून? त्या बलाकरता भगवंत म्हणतो मी आहे, की तिथे त्याला त्या बलवंतांच्या मधलं बल मी आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलंय की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि मनुष्याच्या ठिकाणच्या ज्या कामना आहेत, अगदी सगळ्याच प्रकारच्या कामना, त्यांनी त्याच्यामध्ये मनुष्याच्या ठिकाणी असणारे गृहस्थाश्रमी कामना सुद्धा सांगितलंय. की प्रत्येकाने संन्यास घ्यावा का, प्रत्येकाने ब्रह्मचारी राहावं का, नाही म्हणा. म्हणून तर आपल्या राम आला कसा आदर्श, एक पत्नी व्रत, जे जसा सत्ययुगातला ताण संपत चालला तसा मनुष्य पॉलिगामी झाला ना. 4 बायका 6 बायका 8 बायका किंवा स्त्रियांच्या ठिकाणी ते त्यांनी स्वातंत्र्य घेतलंही असेल, आपल्याला माहित नाही. पण त्यावेळी आता वेळ आली स्थापन करण्याची, की त्यावेळी पुन्हा शिस्त लावण्याची वेळ आली. म्हणून रघुवंश आला. रघुवंशामध्ये सगळे चांगले चारित्र्य संपन्न असले तरी दशरथाला 4 राण्या होत्या, त्यामुळे आणखी लांब जायलाच. त्यामुळे विवाह अनेक स्त्रियांची करणं हा व्यवहार म्हणून स्वीकारलेला होता. पण रामाने मानवी जीवनाचा आदर्शच निर्माण केला. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. एकदा बोलेन तेच खरं, एकदाच बाण मारेन तर यशस्वी होईल, आणि एक पत्नी. त्यामुळे एक फार मोठा आदर्श एक राजा असताना घालून दिला. पण तिथे भगवंत सांगतो की मी हे अशा धर्माचं स्वरूप आहे, तो काम हा वर्जित नाहीये. त्याला तो काम हा स्वीकृत आहे, माझंच स्वरूप आहे. उलट म्हणतो ते माझं स्वरूप आहे, मीच आहे तिथे. तर अशा या सगळ्या त्याच्या तो विभूती सांगतो. आणि तो सांगतो की या सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता त्याने थोडा विषय बदलला की जे गुण आहेत सत्वगुणापासून उत्पन्न होणारे, आणि जे रजगुणापासून उत्पन्न होणारे, आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे जे भाव आहेत, ज्या गोष्टी आहेत, अर्थात ते भाव आहेत म्हणूनच पुढे निर्माण होत, ते सगळं पण माझ्यापासून निर्माण झाले. म्हणजे तिन्ही सत्व रज, थोडक्यात काय, हे त्रिगुण माझ्यापासून जन्माला आले. आता आपल्याला त्याच्या बारीक ह्याच्यामध्ये घ्यायची गरज नाही. एक होतं म्हणाले, हे सर्वविधम जगत या त्रिगुणामध्ये बुद्ध अडकत. कुठे? या त्रिगुणात. कधी तमात अडकत, कधी रजात अडकत, कधी सत्वात अडकत. आणि मग ते म्हणतात ही माया कोणाची, ही माझी. म्हणून प्रसिद्ध यातलं किंवा विशेष महत्वाचं असं जर सूत्र कोणतं असेल तर दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ते म्हणतात की ही माझी अत्यंत अलौकिक आणि अद्भुत अशी माया आहे, हिची कळणारच नाही कोणाला. म्हणजे तिच्या ठिकाणी अघटित घटना पटी असी, असंच तिचं वर्णन केलंय शंकराचार्यांनी. आपण कल्पनाच करू शकत नाही त्या मायेची. म्हणून माया जी या मा म्हणजे जी नाही अशीच आहे ती. मा म्हणजे नाही ती, आणि या म्हणजे जी अस्तित्वातच नाहीये. माया नावाची गोष्टच काही नाहीये, तरी सुद्धा ती आम्हाला नाचवते. या त्रिगुणांनी युक्त असणारी ती आम्हाला नाचवत राहते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही दैवी आहे. दैवी म्हणजे अलौकिक आहे, ही लौकिकातली माया नाहीये. आम्हाला जी आमच्यावरती कब्जा करू नये किंवा अंमल गाजवू नये किंवा अधिकाराने ती आमच्या डोक्यावर बसली आहे, काही कोणत्याही स्वरूपातलं म्हणा, पण ते जे काही तिचं स्वरूप आहे ते अलौकिक आहे. आता मायेमध्ये अडकवून अनेक देवतांच्या कथा आपण पुराणात वाचतो की ते कसे फसले, ते कसे वागले. आता ती अलौकिक माया आहे,
ती त्यांच्याही वरती अधिकार गाजवते किंवा आपलं गारुड करते आणि त्यांना नाचवते फिरवते. असं त्या मायेचं स्वरूप आहे. आणि म्हणून म्हणतात ते दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. माझी माया जी आहे ती दुरत्ययाच आहे, ती ओलांडणं अवघडच आहे. आणि म्हणून आपल्याकडे या देवी संप्रदायात म्हणा, दत्त संप्रदायात म्हणा, त्या मार्कंडेयाच्या डोंगरावरती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणतात की नाथ संप्रदायाचे लोक वणीच्या देवीच्या इथे मार्कंडेयाचा डोंगर आहे. म्हणजे वणीची देवी इथे तर समोर तो डोंगर आहे, तर तिथे मार्कंडेय ऋषी पुराण सांगत असतात. मार्कंडेय तर या नाथ संप्रदायातल्या लोकांची एक परिक्रमा त्याची व्हावी असते. म्हणजे तिथं जाऊन त्या वणीची देवीचं दर्शन मार्कंडेयाच्या डोंगराला परिक्रमा करणं. कारण जे ती देवी ही तर आहेच अनुष्ठान म्हणून. मार्कंडेय ऋषी हे जे पुराण असतात ते ऐकणं हा विधी आहे. आणि त्यांच्या मते नाथ संप्रदायात सिद्ध होण्याकरता, त्या मायेच्या पलीकडे जाण्याकरता हा विधी शेवटचा करावाच लागतो. आणि हा विधी, आणि याच्यात कसं आहे, सप्तशतीमध्ये ते पण तंत्र पुराणच आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तंत्राचीच होती आहे. सप्तशती हा ग्रंथ तांत्रिक आहे, पण म्हणजे वैदिक तांत्रिक आहे, वामाचारी तांत्रिक आहे, चांगला तांत्रिक आहे. तर त्यामध्ये सुद्धा असंच वर्णन करून सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारांनी या देवी सर्व भूतेषु भ्रांती रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये. पण सगळ्यात शेवटी काय म्हटलंय, या देवी सर्व भूतेषु अविद्या रूपेण संस्थित नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे मार्ग कोणताही असो, म्हणजे तिथे त्यांनी त्यांच्या बाजूनी प्रत्यक्ष विधी वगैरे असं पुष्कळ तांत्रिक विचार केलेला आहे. इतरत्र तांत्रिक विचार जरी नाही केला तरी सुद्धा अविद्या बाजूला होण्याकरता, आता आपण मगाशी पाहिजे की अविद्येने तो जीव जन्माला आलेला आहे. तर ती जी अविद्या आहे ती दूर होऊन भगवंताला भेटायला कृपा तिचीच पाहिजे. म्हणजे त्या मायेनीच कृपा करायला पाहिजे. हिने तिचं जळ, म्हणून तर घोंगट के पट खोल तो हे पिया विलेंगे असं जे म्हटलंय, ते घोंगट का पट म्हणजे या मायेचाच पट आहे. तो पट जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत तो परमात्म्याचं दर्शन होऊ शकत. म्हणजे तिला आवडणं, शेवटी ती कुणाच्या अधीन आहे, ती परमेश्वराच्याच अधीन आहे, ती ईश्वराधीनच आहे, ती पराधीन आहे, ती स्वाधीन नाहीये. आणि त्यामुळे शेवटी त्या मायेला तुझा आता चालणार नाही जो व्यवहार आहे तो, किंवा तुझा गारुड आता कामाला येणार नाही, ते तुला तुझं मागे टाकलेला सारीपाटाचा खेळ या माणसापुरता तुला आता आवरून घ्यायला पाहिजे असं सांगणार आहे कोण? परमात्मा. आणि त्यामुळे शेवटी परमात्म्यापर्यंत पोहोचायला सुद्धा ही मायाच आहे. म्हणून ते सांगतात ही माझी माया तुम्हाला लौकिक वाटत असेल, ही लौकिक नाही, ती माया अलौकिक आहे. ही काय कसं आपल्याला सुद्धा कळत नाही. कसं या राम जन्माचं काम झालं, कसं त्या रामभद्राचार्यांना इतकं सगळं पाठ आहे, कशी ते बरं काय एवढासा कळला कोणाचं न ऐकता संघाच्या लोकांनी ते कंट्रोलच्या बाहेर गेले लोक. आणि जे मोदी नाही चुकून बोलले, लालकृष्ण अडवाणी म्हणाले कुठलाही हेतू नव्हता ढाच्या पाडण्याचा. आणि किंबहुना हे ढाच्या पाडायला लोक निघाले, त्यांना इतक्या प्रकाराने आवाहन केलं हे करू नका करू नका करू नका. त्यावेळी ऐकलं नाही लोकांनी. जेव्हा लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले तेव्हा हे त्याच्यातून बाजूला. कारण आता नियंत्रणच राहिलं नाही, हे लोकांना जे करायचं ते केलं. पण फायदा कसा झाला बघा, ही अलौकिक दैवी माय आहे की तो जो ढाच्या पडला तेच देवळाचं दिसलं दर्शन. ते जर प्रूफ मिळालं नसतं किंवा तो जर घटना प्रसंग झाला नसता तर सोपं झालं असतं का? नसतं. पण त्याच वेळी आता जे उद्धव ठाकरे म्हणताय त्यावेळी यांनी सांगितलं आम्ही ढाच्या पाडलाच नाही, कारण माहित होतं संघाला माणसं आपलीच आहेत. यांनी काय केलं होतं, शिवसेनेनी काय कारसेवा केली होती का, आधीपासून हे अभियान केलं होतं, काही नाही. पण बाळासाहेब हुशार आहेत,
त्यांनी सांगितलं हे बनत नाही येत ना, आम्ही केलं याचा फायदा उठवा. आपल्या हिंदुत्वाकरता याचा, म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही ढाचा पाडला. काहीही संघ बोलला नाही त्याच्या आजपर्यंत बोलला, तर बोलायचंच नव्हतं, कारण तुम्हाला एक कार्य पार पाडायचं. त्यावेळी लोक जर असं ते म्हणाले असते की हो आमच्या लोकांनी ढाचा पाडला, सगळा गोंधळ तिथंच होत बसला असता. गप्पच बसावं लागतं, कारण लोक नियंत्रणातून बाहेर गेले. याचा अर्थ काय झाला, त्यांचेच कारसेवक आहेत, त्यांनी त्यांच्या मनाने ठरवून टाकलं आता नाही, आता आम्ही थांबणार. आणि खरंच जिथून पडलं तिथून नेमकं देवाचं, म्हणजे हे सुद्धा तेवढंच पडावं ही कोणाही मायाचा. भगवंत म्हणतोय आम्हाला कळत नाही, पण अघटित घटना पटी असे, ही अशा घटना निर्माण करणारी आहे, आपल्याला काही ती समजत नाही. तर त्यांनी हा एक मुद्दा आपल्या पुढे सांगितलाय आणि म्हणाला या मायेचा जो प्रभाव आहे किंवा तिचा जो अज्ञानाचा अंमल आहे तो या असुरांवर असतो. पण ते वेड्यासारखे खरं, तर ते शशी तरुण सुद्धा काही बोलायला लागले, आता काय करावं. म्हणाले या ठिकाणी आसुरी स्वभावाला मनुष्यामध्ये नीच कर्म करणाऱ्याच्या ठिकाणी हे जे सगळे लोक आहेत ते मला म्हणून भजत नाही. कारण का, तर त्यांच्याकडे ही जी माया आहे त्या मायेच्या मुळे ज्यांचं हरपलंय, म्हणजे ते पूर्णपणे अविद्येच्या आहारी गेलेले आहेत, असे जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ती म्हणते की ते असुर आहेत. भगवंतानी म्हटलंय की भगवंत सांगतो हे असे लोक आहेत ते मला कधीही बसत नाही. म्हणजे आपल्या घरी असं वाटलं आपल्याला तर आपण शक्यतो प्रयत्न करून त्याला त्याच्यापासून दूर करावं. कारण असुरी वृत्ती आपण जे म्हणतोय मगाशी तेच बोललो की घरातले जर संस्कार आपल्या जर लोप पावत चालले तर दुसऱ्या तिसऱ्या पिढीत काय होईल सांगतायत. कदाचित आता जसं पाहतोय आपण की टाइम ऍक्सिस वरती सगळं एकदम श्रींखून जवळ आलंय. कारण बघा हे हिंदुत्वाच्या संकल्पना या देशामध्ये पुन्हा रुजून लोकांच्या ठिकाणी हिंदुत्व यायला किंवा जाणीव व्हायला धर्माची काही इतक्या थोडासा काळ पुरा होता. आज एका वर्षात त्या राम जन्मभूमीच्या याच्यात या 9 वर्ष त्यांनी जे प्रयत्न केले, 9 वर्ष तर काहीच नाही ह्या काळाच्या मानाने. पण आता तर केवळ एक राम जन्माचं त्या प्रतिष्ठेचं, रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा एक प्रसंग सगळ्या देशाला करतो एकत्र, आणि खण्यासारखं जे वाईट आहे त्यांना वेगळं काढतो. म्हणजे इथल्या इथे दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात तसं त्यांनी अगदी दोन्ही वेगळं करून टाकलं. मग आता हे इतक्या मोठ्या, म्हणून असं कधी कधी वाटतं की हा धर्म जो आहे हा धर्म असा टिकणार आहे आणि हा जो असाच उत्कर्षाला येणार आहे. आपल्या घरातल्या लोकांची डोकी फिरलेली असतील तर ती वेळेवर ठिकाणावर येणार नाही, तर त्यांचं ऱ्हास होईल. वाईट त्याचं वाटतं की नाशाला ते कारणीभूत होती, कारण समाज सुधारत जाईल, समाज पुढे निघून जाईल, जाणारच आहे, गेलाच पाहिजे. पण आजवर कसं होतं, परिणाम फार सावकाश होते आणि त्यामुळे त्या परिणामातून बाहेर यायला काळाची संधी होती. आता कदाचित हे इतकं वेगाने झालं तर काळ सुद्धा मिळणार, नाश होईल. म्हणून असं वाटतं की प्रत्येकाने सावरावं याच्यात. काही सांगता येत नाही परिस्थिती काय आहे. आता त्यांनी सांगितलं की 4 प्रकारचे लोक माझी उपासना करतात. तर त्याच्यामध्ये अर्थ आहे, जिज्ञासू आहे, नंतर अर्थार्थी आहे आणि ज्ञानी आहे. जो अर्थ आहे तर त्याच्या ठिकाणी संकटात आलेलं आहे. आपल्या गजेंद्र मोक्षाची कथा, जसं की संकट आलंय भगवंता तू याच्यातून मला आता दूर कर. द्रौपदी आहे त्यावेळी आर्त झालेली, ती भगवंताची भक्त वेगळी आहे, पण प्रसंगामध्ये एवढी आर्तता, आता तू काही कर, ये आता तू द्वारकाधीशा ये माझ्या करता, मला संकटामध्ये जाऊ ये म्हणून तिची बोलावते. ती आर्तता आहे, आर्ततेने बोलावणं. आणि त्या ठिकाणी अर्थार्थी आहे. अर्थार्थी जो आहे तो सांसारिक पदार्थांकरता बोलणार आहे. म्हणजे काय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझी नोकरी अडचणी जाईल, मला मुलबाळ नाही आहे, माझ्या घरात कोणी आजारी आहे त्याला बरं करा, कुणाची काय अडचण, कुणाची शेती अडकली, कुणाची कोर्टात केस अडकली,
माणूस म्हणतो काय करू हो मला याच्यातून सोडवण्याकरता. तो अर्थार्थी आहे, हा अर्थ आहे. आणि एक जिज्ञासू आहे. जिज्ञासू भक्ताची व्याख्या करताना यांनी खूप चांगली केली. त्यांनी असं म्हटलंय की जिज्ञासू जो आहे त्याला ईश्वराला जाणूनच घ्यायचं. म्हणजे आता तो ब्रह्म जिज्ञासा, त्यातला जो जिज्ञासू आहे तो जिज्ञासू त्यांनी इथे घेतलाय. आणि त्यांनी म्हटलंय की तो मला त्याला काही हवाय म्हणून नाही, त्याला फक्त ईश्वराविषयीची जाण, म्हणूनच तो ईश्वरालाच जाणून घेण्याकरता म्हणूनच तो करतो, म्हणूनच तो भक्ती करतोय. आणि चौथा आहे तो ज्ञानी आहे, त्याचा तर प्रश्नच नाही. ईश्वराचं स्वरूप जाणून घेतो आणि ज्ञानानेच तो भक्ती करतो. आणि हे 4 प्रकार त्यांनी सांगितले. आता त्याचं काही स्पष्टीकरण आपल्याला घ्यायचे आता काही काम नाही. आता इथे पुन्हा त्यांनी 2 मुद्दे सांगितले. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते आणि वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणाले बहुनाम जन्मनामंते, एक लक्षात घ्या म्हणाले की येथे नाही चालत तर तातडी प्राप्त काळ घरी आल्या विना. तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय तसं की खूप काही वाटलं तरी या जन्मात धर झालाच पाहिजे, झालाच. असे लोक आहेत जे खूप चांगले हुशार असतात, ज्ञानी असतात, चांगले अभ्यासू असतात, सगळं असतं, पण ते म्हणतात नाही नाही ते नाही, काय झालं हवे ते पण या जन्मात आता झालंच पाहिजे. असं होत नसतं. या जन्मात असं लगेचच्या लगेच तुम्ही कितीही मागितलं तरी काय झालं, शेवटी त्याने दिलं पाहिजे. त्यामुळे तो द्यायला बसलेला आहे, जसं आहे त्याप्रमाणे तो देतो, ज्या प्रकाराने द्यायचं आहे त्या प्रकाराने. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की बहुनाम जन्मनामंते, हा कोणता जन्म आहे आपल्याला माहिती नाही, फक्त उत्कटतेने त्याची भक्ती करत राहावी आणि निष्काम भावाने भक्ती करून त्याच्याकडनं फळाची अपेक्षा न करता तो जे देईल, आणि तो देईलच, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आपण हे पण बघितलं ना, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छेत, गोष्टी लक्षात ठेवायच्याच की जे आम्ही चांगलं करतो ते कधीच वाया जात नाही, त्यामुळे वाया कधीच जाणार नाही. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की ज्याला अभ्यास पुष्कळ पुढे गेला असेल तर त्याच्याशिवाय ती भावना येणार नाही. हे जग केवळ एक वासुदेवच आहे. भगवंतांनी आपलं नाव पण सांगितलंय तिथे की मला काल छान म्हणजे सांगत होते की आता ज्या रामाची पूजा करायची तो राघवच आहे. त्याच्या आईने त्याला राघव म्हटलेलं आहे, कारण रघुकुळामध्ये जन्माला आलेला. मग तो सीताराम कधी झाला, मग तो त्याचा एक एक त्याला कशी नावं पडली. पण आता या क्षणी राघव आहे, आईचं मूल आहे आणि आईने त्याला राघव म्हटलंय, बाकी काही नाही. तिचा लल्ला आहे तो आता फक्त जन्माला आलेला. तर तसं इथे भगवंतानी आता मला कोणत्या नावाने बघा आणि या जगात पहा तर वासुदेव या नावाने बघा. म्हणून त्यांनी म्हटले वासुदेव सर्वविद स महात्मा सुदुर्लभ, की वासुदेव रूपामध्ये म्हणजे वसुदेवांचा पुत्र मी जो तो श्रीकृष्ण, याला तुम्ही या जगामध्ये सर्वत्र तोच भरला आहे हे बघा. आणि स महात्मा सुदुर्लभ असा बघणारा इतकं सोपा नाहीये, दुर्लभ आहे. अशी वृत्ती, असं मन, ही भावना निर्माण होणार. आता त्यांना पुढे सांगायचा आहे तो विषय असा आहे की जो कामनेने युक्त असलेला आहे, सगळी गडबड तिथंच आहे. त्या कामनेने युक्त असलेला जो आहे त्याला मात्र जे जे ज्याच्याकडून मिळतं ते त्याला हवं असतं. कारण कसं आहे ते की समजा गणपती विद्येची देवता आहे. आता मला विद्यार्जन करायचे किंवा मला काहीतरी मिळवायचं आहे, जसं कालिदासाचं सुप्रसिद्ध उदाहरण आहे की कालिदास म्हणजे गायक झालं, गुरं राखणारा धनगर होता. त्याला म्हणजे रस्त्यावरनं फिरताना निरक्षरता ठासून भरलेली होती. तर काही त्याच्याकडे शहाणपण वेगळं काही होतं असं मुळीच नाही. पण तरी सुद्धा एका राजाची जी राजकन्या ती फार विद्वान असते आणि ती म्हणते मी मुलाचा हे करून घेईन, परीक्षा घेईन, म्हणजे त्याचा बुद्धीचा अवाखा काय ते मी जाणून घेईन आणि मगच मी विवाह करीन. ते मला पटला मुलगा तर मला जर त्याची बुद्धी माझ्या त्याला करली नाही, माझ्या कसाला, तर मी काही त्याच्याशी विवाह करणार नाही. म्हणजे शेवटी माझ्या निवडीवरती, माझ्या निकषावरतीच माझा विवाह होईल. मग
मुलं बघायचे तर तिथे आहे नाही म्हटलं ते नाही पटलं, त्याला हे कळत नाहीये, त्याला ते कळत. असं त्या प्रधानाला सुद्धा राग आला. त्या प्रधान म्हणाला की हिची सुद्धा झाली कोणती मोठी पाहिजे. पण त्यांनी या रस्त्यावर चाललेला हा जो धनगर आहे या धनगराला पकडलं. त्याला म्हटलं की तू जो माझ्यासमोर मी सांगेन त्या सगळ्या गोष्टींना जर तू हो नाही म्हणालास आणि तोंड बंद नाही ठेवलंस तुला इथंच मारेन. नाही घाबरतो विचार. तो म्हणतो की ती राणी राजकन्या तुला काय प्रश्न विचारेल त्या प्रश्न विचारांना हो नाही तर नाही, हो नाही तर नाही असं उत्तर द्यायचं, जास्त बोलायचं नाही. तू तर म्हणून मला कळणार आहे काय. तो म्हणाला कळेल नाही तर न कळेल. एकदा हो म्हण एकदा नाही म्हण, दोनदा हो म्हण दोनदा नाही म्हण, काही कर तुझं ठरव. आणि तू ते हो नाही करत उत्तर. आणि ती राणीच्या इथे येतो ते मग ते सगळं तर काय सांगतो तर प्रधानजीच सगळं सांगणार. त्यांनी सांगितलं आणि याला उत्तर द्यायला सांगितली. याचं प्रत्येकच उत्तर बरोबर यायला लागले. म्हणजे हा हो म्हणायचं तेव्हा ते होच उत्तर असायचं खरं, नाही म्हणायचं तेव्हा ते नाही हेच उत्तर असायचं. सगळी उत्तर थक्कच झाली. तिला वाटलं एवढी मुलं येऊन गेली यांना काहीच कळत नव्हतं, याला सगळंच कळतंय. आणि त्यामुळे आता काय लग्न झालंच, ठरवलंच. आणि लग्न झाल्यानंतर तो तिच्या खोलीमध्ये तिने त्याला विचारलं काहीतरी प्रश्न साधा बोलले, त्याला काय येतंय विचारायला. तो म्हणला मला काही येत नाही, मला काही कळत नाही. मला प्रधानजींनी इथे आणलं आणि मी तुमच्याशी बोललो, मला तुम्ही उत्तर कशी बरोबर दिली. म्हणला मी काय समजून थोडंच उत्तर दिली. एकदा नाही काहीतरी केलं माझं ते तुमच्या दृष्टीने बरोबर होतं. तर ती ओढाली मूर्ख आहेस तू, इथून जा निघून. असा अज्ञानी मुलगा माणूस काय तिच्याशिवाय तिला हे सुचत नव्हतं. काय आपण एवढी ज्ञानी ती आणि ती फसवली गेली. आणि तिला जे त्याला कधी फैलावर घेतला तो इतका घाबरला धनगर होता. त्याने तिच्या खोलीतूनच खाली उडी मारली त्या पहाडात आणि गेला पळून. म्हटला इथं कुठे हिच्या दादाला. तो जर निघून गेला तो सरळ कालीच्या मंदिरात. आणि कालीची त्यांनी 12 वर्षे उपासना केली. काली प्रसन्न झाली. ती म्हणाली काय पाहिजे तुला. तो म्हणाला की माझ्या जिभेवर राहा, मला बुद्धी दे. मी असा आढळणी मला एवढा अपमान झाला माझा. अपमानाचं काही नाही म्हणाले, मला येतच नाही काही तर काय त्याच्यात ठेवायचंय. पण आता मात्र मला तू शहाणा कर. म्हणून तो पुढे कालिदास म्हणून त्यांनी स्वतःला हे करून घेतलं. तर सांगायचा हेतू असा की अशी एक एक देवता आहे की अशा एकेका देवतेकडं आपण काही मागतो किंवा आपलीच एक आराध्य देवता आहे की जिच्याकडनं काहीतरी मागण्या करतात. कुणी आपल्या कुलदेवतेला मागत राहतं, कुणी गणपतीला मागून सांगतं की मला बुद्धी दे, माझ्या बुद्धीला स्थिरता दे. आता देवीला साक्षात लक्ष्मी आहे तिची उपासना केली तर मला पैसा दे, मला श्रीमंती दे, मला वैभव दे. असं जे जे पाहिजे आहे ते मागितलं जात आणि त्या त्या देवतांची उपासना केली जाते. त्यांच्या अशा छोट्या 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 पण देवता असतात की ज्या देवता तेवढी गोष्ट पुरी करण्याकरता म्हणून त्या लाभदायी ठरतात. मग त्या देवतांची उपासना केली जाते. नाही तर कसं बगलामुखी विद्या तर देवींमध्ये तिचं एक बगलामुखी रूप आहे. तर त्या विद्येने आम्हाला काय मिळवायचंय त्या बगलामुखीला प्रसन्न करून घेऊन तिच्याकडनं काय मिळण्यासारखं आहे. हैदराबादच्या राजाने बगलामुखी विद्येने संपत्ती मिळवली. असे ब्राह्मण ठेवले आपल्याकडे आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे ही अनुष्ठानं करत राहायची. आता तू जगातला श्रीमंत होतास 5व्या 7व्या रूपात, कधी 7व्या कधी 8व्या पडत पहिल्या 10त होता तो. दीर्घ काळपर्यंत त्याची श्रीमंती अशी. आजही म्हणतात पुष्कळ अजूनही श्रीमंती आहे. आहे म्हणजे गोळ कोट्यामध्ये असं म्हणतात अजूनही खाली हिऱ्यांचे रांजण आहे. पण हा जो निजाम होता आत्ताचा शेवटचा त्या निजामाला मात्र मिळणार नाही असं काय भविष्य वर्तवतात लोक आणि किंवदंती असते माहित नाही. पण ते धन त्यांच्या ताब्यात नाही किंवा त्यांना मिळणार नाहीये ते धन. तर ते सगळे रांजणच्या रांजण बनलेले म्हणजे हिऱ्यानी. आता जगातला सगळ्यात म्हणजे गोळकोंडा आहे. गोळकोंडा डायमंड एवढा कुठलाच सुपिरियर डायमंड नाहीये आणि त्याला तिथं तो गोळकोंडा डायमंड बनलेला आहे. सांगायचा हेतू असा की असं काय मिळवायचंय किंवा कोणाला पाहिजे
आणि वादामध्ये जायचंय म्हणजे वादविवाद करण्याकरता जायचंय, तर त्या वादामध्ये मी जिंकलंच पाहिजे. ज्या रूपाची पूजा उपासना करायची त्या रूपाची उपासना करतात, असं प्रत्येक गोष्टी करतात. अशा उपासना आहेत. यानंतर थोडस असं आहे की शाबरी मंत्र तांत्रिक भाग आहे, पण असाही इथे काही तंत्राचा फार विचार आहे असं नाही, पण त्यांनी पण जनरल सांगितले म्हणून आपण आपला एक स्पर्श करून पुढे निघतो. शाबरी विद्या आहे, त्या शाबरी विद्यांच्या मध्ये सुद्धा असंच आहे की ती देवता वश केली जाते. म्हणजे आपल्याला असे शब्द सुद्धा बोलायला आवडत नाही. म्हणजे राम या देवतेला सुद्धा वश केलं जातं, हनुमान या देवतेला वश केलं जातं, दत्त या देवतेला वश केलं जातं. म्हणजे राम शक्ती आहे, ती हनुमान शक्ती आहे. ते जे बीजमंत्र आहे त्या बीजमंत्रावरती असा काही अभ्यास केलेला असतो की त्या अभ्यासाने रामा ये म्हटलं की राम, हनुमानाला ये म्हटलं की हनुमान. ती शाबरी आहे, शाबरी तंत्र आहे. ते त्या शाबरी तंत्राने या देवतांना वश केलं जातं आणि या देवतांकडनं आपल्याला जी पाहिजे आहे ती कामं करून घेतली जातात. हे देवतेचं कोणतं रूप आहे आपल्याला आता काही बघायचंय असं नाही. हे देवतेचं म्हणजे देवता अधिदैवत रूपामध्ये बसली जाते. की राम आध्यात्मिक देवता म्हणून नाही बसली जात. राम राजा म्हणून जसा आम्ही आज बसतो की राजा राम सीताराम असा जो म्हणतो आम्ही, तर तो राजा राम नाही किंवा तो अध्यात्मामधला माझा रामदेव नाही, तर कोण आहे? तर तो अधिदैविक आहे. म्हणजे ती जी शक्ती आहे त्या स्वरूपामध्ये ती शक्तीला आवाहित करून तिला अंकित करून घेतलं जातं. आणि मग त्यांनी सांगितलंय की आता मग पुढच्या वेळी बघू येत होता, तर सगुण उपासनेचा एक खूप मोठा पल्ला त्यांनी त्याच्यामध्ये गाठलाय. आणि मग शेवटी सांगितलंय की अध्यात्मिक गोष्ट किंवा